नमस्कार, देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत. दादा, आजचा थोडासा दिवस वेगळा आहे आणि स्पेशल सुद्धा आहे. काल आपलं जे बोलणं झालं आणि जेव्हा बोलणं संपत आलं तर काय म्हणतात ना, हा स्टॉप फॉर अ सेकंड. करेक्ट. हृदयाचा ठोका चुकला. आता दिस थिंग इज गोइंग ऑन फॉर लास्ट 1 year की मी तुमच्या पाठी पडलोय की तुमच्या गुरु, तुम्ही ज्यांना गुरु मानतात, वैद्य श्रीपाद अशोक श्रीपाद भट यांच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आता इश्यू असा होता की तुम्ही, मला माहिती नाही पण तुम्ही प्रत्येक वेळ हे पुढे ढकलत काल बोलणं झालं की पुस्तक लिहिणार आहे, तर त्यांनी काकूंनी सांगितलं की पुस्तक जर लिहिणार आहे तर मग हे एपिसोड कशाने बनवायला, ते मी स्क्रीनशॉट पण टाकून देतो काय झालेलं. तुम्हाला मी फ्रायडेला तुम्हाला मेसेज टाकला होता की आज एपिसोड बनवायचा आहे, बरोबर, पण तुम्ही त्यावेळेला दापोलीला होता. हे कालचं जे प्रकरण आता तुम्ही तुमच्या शब्दामध्ये एक्सप्लेन करा, पण त्याच्यामध्ये आधी मी असं एक्सप्लेन करतो. मी हे जे काल ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीवरनं मी हेळवाकला राहतात, रोहन उपळेकर फलटणचे आहेत, त्यांना मेसेज केला हे काय आहे. तर लोक जी चमत्काराच्या पाठी असतात, चमत्कार किंवा अनुभूती किंवा अनुभव लोकांना आलेले ते त्यांना ऐकायचं असतं. ते काय आहे मला अजूनपर्यंत समजत नव्हतं. त्यांनी एक वाक्यात एक्सप्लेन केलं, 20% फक्त आपल्याला परमेश्वराबद्दल माहिती आहे, बाकीचे 80% त्याच्यामधल्या 80% कुठली गोष्ट घडते तर आपण त्याला अनुभव, अनुभूती, चमत्कार ह्या गोष्टीमध्ये देतो, मोडतो त्याच्यामध्ये. तर काल ज्या गोष्टी घडल्या त्या विलक्षण होत्या, ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सांगा. ठीक. श्रीराम सर्वांना नमस्कार आणि देव माझा ह्या चॅनलला परत एकदा खूप खूप धन्यवाद की ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्य अशोक श्रीपाद भट, मी त्यांना डॉक्टर म्हणतो कारण पुढं बोलताना उल्लेख डॉक्टर असाच माझ्या मुखातनं होईल, तर ते तुम्हाला कळलं पाहिजे की हे डॉक्टर कोण त्याच्यात, म्हणून पहिल्यांदाच स्पष्ट केलं. सरांचं खरंच ते म्हटलं त्याप्रमाणे एक वर्षभर चालू आहे की कधीतरी आपण तुमच्या गुरूंबद्दल भाग करू आणि काही ना कारणाने तो म्हणजे अशी म्हणतो ना आपण, बुद्धी होत नाही किंवा ती एक भट्टी जमून येत नाही. भट्टी सगळी त्यांच्याकडनं जमून यायची, पण माझ्याकडनंच काही ना काहीतरी कारण व्हायचं किंवा मी त्यांना काहीतरी सांगत आपण हा विषय करू मग तो करू, असा ह्यानी ते मागं पुढं होत होतं. आणि परवा सरांचा शनिवारी का शुक्रवारी जेव्हा SMS आला की आपण तुमच्या गुरूंविषयी भाग करावा का, म्हटलं ठीक आहे आपण सोमवारी करू. वास्तविक असं आहे की आज जवळजवळ 4.5 ते 5 वर्ष झालं की मी जो मला गुरुसहवास लाभला. इथं मी एक पहिली गोष्ट नमूद करू इच्छितो की ज्यांना मी गुरु मानतो त्यांनी कधीही मला शिष्य म्हणून मानलं नाही आणि स्वतःला गुरु म्हणून कधीही घेतलं नाही. ते कायम म्हणायचे की मी एक शिक्षक आहे आणि शिकवणं हे आपलं काम असतं, आपले हे ज्ञानाची देवाणघेवाण होणं हा त्यांचा एक मोठेपणा होता. किंवा जसं गुरुपौर्णिमा साजरी करतात तेव्हा खास ज्ञानाच्या अनुषंगाने सिंहगडा पायथ्याशी त्यांचं घर आहे आणि सिंहगडावर त्यांचं शेत आहे. तर तिथं त्यांचे जे डॉक्टर विद्यार्थी असतात त्यांच्यात संभाषण होतं, पण कुठल्याही प्रकारचं पाद्यपूजन, हार तुरे असे हे काही प्रकार होत नाहीत. आणि मी आता पुढं जसं जसं हे उलगडत जाईन तसं सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे पण तुम्हाला कळेल की महत्त्व कशाला पाहिजे. पण कसं आहे की जेव्हा हा भाग करायचा ठरला तेव्हा एक 3 वर्ष मी त्यांच्यावर पुस्तक लिहायचा प्रयत्न करतोय. लिहून खूप झालंय, पण रोज नवीन काही ना काहीतरी होत आहे की मला ते कळत नाही आहे की म्हणजे मी कुठपर्यंत घ्यावं आणि कुठं थांबावं. कारण अखंड हा प्रवाह त्यांच्या ज्ञानाचा चालू आहे. जसं सागराला आपण म्हणतो की आहे कुठपर्यंत, अथांग सागर असाच शब्द वापरतो, तर तसं अथांग ज्ञान आणि अथांग व्यक्तिमत्व असं मी त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. आणि
ज्या ज्या लोकांनी त्यांना अनुभवलंय त्यांचा सगळ्यांचा हाच अनुभव आहे. मुळामध्ये जेव्हा सरांशी बोलणं झालं की आता हा भाग करावा, तेव्हा एकदा मी आमच्या काकूंशी बोलणं झालं, डॉक्टरांच्या मिसेस, की हा करा. ते म्हणजे तुम्ही लिहिताय तर म्हणजे हे रेकॉर्डिंग झाल्यानंतर लिखाणात परत तेच तेच येतं आणि लिखाणाचं अजून पूर्ण व्हायचं आहे. पण नंतर म्हटलं की ठीक आहे, हरकत नाही. मग त्या अनुषंगाने सरांशी बोलणं झालं. आणि अजून एक गोष्ट अशी झाली की 16 जून 2012 म्हणजे आजच्या 16 जूनच आहे, आमच्या डॉक्टरांनी देह ठेवला होता. तर ही पण गोष्ट वास्तविक बघा कशी असते की माझ्या लक्षात नव्हती. म्हणजे हे माझ्या लक्षात राहणं गरजेचं आहे, पण त्याचं कारण असं आहे की मी त्यांनी देह ठेवला हे सुद्धा मानलं नाही. आणि अजूनही ते मी कधीच हे माझ्यासमोर नाहीत हे मी मानलंच नाही. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातनं ही फक्त आपण जसं म्हणतो की दप्तरी नोंद किंवा बाकी समाजासाठी ही हा दिनांक तर तो आहे. पण म्हटलं ठीक आहे, चला आज आपण ह्याच्यावरती बोलूया. आणि बोलायचं कारण असं की जे माझं पूर्व आयुष्य होतं, म्हणजे काय महत्त्व असतं एखाद्याचं, आपण जसं म्हणतो की परिस्पर्श, लोखंडाला परिसराचा स्पर्श व्हावा आणि त्याचं सोनं व्हावं, तर ते माझ्या जीवनामध्ये डॉक्टरांमुळे घडलेलं आहे. इथं हे विषय मुळात चालू करायच्या आधी सांगतो की आपण जेव्हा हा भाग ऐकाल तेव्हा आपल्या डोळ्यासमोर गुरु म्हटलं की 2-3 प्रकारे गोष्टी असतात की म्हणजे कशा असतील, दिसायला कसे असतील किंवा त्यांचं नित्यनेम काय असतो वगैरे सगळ्या गोष्टी येतात. तर माझा अनुभव असा आहे की गुरु हे 3 प्रकारचे असतात. एक पहिले जे असतात हे दांभिक गुरु असतात. दांभिक गुरु मी एवढ्यासाठी म्हणेन की त्यांना जे त्यांचा जो शिष्य वर्ग असतो तिथं त्यांचं आणि त्या गुरूंचं बाकी फक्त चैन, मौज, मजा आणि दिखावा ह्याच्या व्यतिरिक्त काहीही नसतं. तर हा पहिला म्हणजे त्यांना मी दांभिक गुरु म्हणतो की हा मी दिलेला गंडाबाण, हा दिलेला धागाबाण, अमुक अशा या गोष्टीतनं एखाद्याला घाबरवून ठेवायचं की तू माझ्याजवळ आलास हे बरं झालं, नाही तर तुझं आयुष्य अमुक अमुक दृष्टिकोनातनं बदललं असतं आणि वाया गेला असता, तुझ्या कुटुंबाचा किंवा संपत्तीचा ऱ्हास झाला असता. तर त्यामुळं बघ परमेश्वरांनी बरोबर माझी तुझ्या बरोबर समोर आणून मला ठेवलं, इथं मला ठेवलं म्हणजे स्वतःचं एक प्रकारचं टुमणं गाजवणं असं म्हणतात. आणि त्याच्यातनं आपण ती व्यक्ती वाहत जाते. होतं कसं की ती जी व्यक्ती वाहत जाते ती श्रद्धेने जाते, पण ह्याच्यातनं प्राप्त काहीच होत नाही. कारण कसं आहे की मुळात काही नाहीच आहे. म्हणजे आपण कितीही जरी चंदनाचं लाकूड साध्या लाकडावर घासलं तर 2 दिवस त्याला चंदनाचा वास राहील, तिसऱ्या दिवशी उडतो. तर तसं तात्पुरतं जे तुमच्या समोर येतं त्याला कुठल्याही प्रकारचे विशिष्ट पोशाख लागत नाहीत, कुठल्याही प्रकारच्या पगड्या किंवा कुठल्याही प्रकारचे विशिष्ट म्हणजे काही लागत नाही. म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की दांभिक गुरु हे कधीही जीवनामध्ये नसावे, त्याच्यापेक्षा गुरु नसला तरी चालेल. हा पहिला भाग. दुसरी गोष्ट कर्मगुरु किंवा कृतीगुरु आपण असं म्हणू. याच्यात कर्म वेगळं आणि कृती वेगळी. पण कर्मगुरु म्हणजे काय तर आपण एखाद्याकडे जातो की तुम्ही आम्हाला काहीतरी अडचणी आहेत किंवा हे गुरुतुल्य व्यक्ती आहे, तर त्यांच्याकडनं जाऊन काहीतरी आपण प्राप्त करावं अशा दृष्टिकोनातनं जातो. तर ते मग तुम्हाला काही पोथी, स्तोत्र हे सगळं वाचायला सांगतात किंवा सांगतात की अमुक देवाचं तू कर. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की जर एखाद्यांकडे तुम्ही गेलात आणि ते स्वामींचे भक्त असतील तर तुम्हाला स्वामींचं करायला सांगणार, गजानन महाराजांचे असतील तर गजानन महाराजांचं करायला सांगणार. म्हणजे काय की त्या अनुषंगाने ते तुम्हाला सांगतात की तुम्ही अमुक करा आणि ह्या गोष्टींशी तुम्ही मग एवढ्या गोष्टी ह्या केल्यात की तुमचे जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मग त्याच्यासाठी काही
विशिष्ट वर्गणी किंवा या सगळ्या गोष्टी कृती किंवा कर्मातनं निगडीत होतात. आणि तिसरे जे आहेत की ज्याला आपण मूळ म्हणतो की कोणाला म्हणावं, ते म्हणजे ज्ञानगुरू. एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणं आणि त्या ज्ञानातनं ती व्यक्ती घडणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्ञानगुरू हेच जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ गुरु असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे. म्हणजे तुम्ही रामदास स्वामी बघा, तुकाराम महाराज बघा, ज्ञानेश्वर महाराज बघा, कुठल्याही गोष्टी त्यांनी पहिल्या 2 कॅटेगरीमधल्या करायला सांगितल्या नाहीत. फक्त ज्ञान समाजापुढं म्हणजे दिलं त्यांनी. आणि एकदा तुम्ही ज्ञानी झालात की पहिल्यांदा मनुष्याला कळतं की माझ्या जीवनामध्ये ज्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडतायत त्या का घडतायत हे त्याला ज्ञान होतं. त्यामुळे तो सुखीसुद्धा होत नाही आणि दुःखीसुद्धा होत नाही. म्हणजे सुखी का होत नाही, तर एखादी उत्तम गोष्ट मिळाली, एखादा अगदी महागडा लाखाचा फोन मिळाला तरी त्याला माहिती असतं की एक ना एक दिवस हा आपल्याला बदलायला लागणार आहे. त्यामुळे त्याला दुःख होत नाही आणि सुख होत नाही. आणि दुःखसुद्धा असं आहे ना की काही क्षणभर त्याला प्रसंग वाईट आले, घरामध्ये काही वाईट घटना घडल्या, तरी त्याला माहिती असतं एक क्षणिक आहे, हा आपल्या नित्य जीवनचक्राचा भाग आहे. त्यामुळं तो तेही दुःख सहजतेने पचवतो. हे जे व्यक्ती तुम्हाला अशा प्रकारचं ज्ञान प्रदान करते त्याला त्या ज्ञानगुरू हे सगळ्यात श्रेष्ठ. दत्तात्रयांना बरेच जण गुरुपौर्णिमेला दत्तात्रयांना जातात, तर दत्त हा देव म्हणून बघाची गोष्टच नाही मागा सांगितलेलं आहे. ही 3 मनुष्य जीवनातल्या अवस्था आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय. म्हणजे आपण उत्पत्ती म्हणजे काय, आपला जन्म नाही, आपण कुठला विचार करतोय त्याची उत्पत्ती, मग आपण त्याला कसं सामोरं जातोय ती स्थिती, आणि कसं त्याच्यातनं मोकळं होत आहे लय. तर ह्या 3 अवस्था मुळामध्ये गुरु आपल्याला रोजच्या जीवनामध्ये ज्ञानाच्या मार्गाने जगायला शिकवतो. हे मुद्दामून पहिल्यांदा स्पष्ट केलं. आता दुसरी गोष्ट की मी मूळ विषयामध्ये हात घालतो की मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स, माझं डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स झालेलं होतं. आणि लहानपणापासून घरामध्ये आपण जसे संस्कार असतात तसेच रामरक्षा भीमरूपी हे रोज म्हणलं जायचं, धाकापोटी म्हणायचो. काय आहे आता ही मी तुमच्यासमोर हे जे मी सांगतोय किंवा याला, तर ह्याला जी खरं काय आणि म्हणजे काय असतं आणि एक गुरुस्पर्श झाल्यावर काय घडतं हे कळणं गरजेचं आहे. तर ह्या अनुषंगातनं जीवन चालू होतं. कधीही देवाचा आणि माझा इतर संबंध कधीही नव्हता. मी मागच एका भागात सांगितलं होतं की कारल्याजवळ गजानन महाराजांचं मंदिर आहे. आमच्या घरामध्ये गजानन महाराजांचा पहिल्यापासून फोटो होता आणि भाऊ माझा गजानन महाराजांची पारायण करायचा. तर त्याच्यामुळे तो त्यांनी शेगावला त्या काळी गेला होता तेव्हा तो ब्लॅक अँड व्हाईट चिली मोडतानाचा फोटो आमच्या घरी होता, एवढंच होतं. आणि कारल्याला ते भानुदास महाराज मांजरीकर होते, त्यांच्याकडे जाणं येणं होतं. ते सुद्धा माझं एक प्रेमाचं नातं होतं. पण चांगलं खायला मिळायचं हे मागच्या भागात सांगितलं होतं एका कुठल्या तरी एपिसोडला, की मला देव किंवा ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा इंटरेस्ट तेव्हा नव्हता किंवा कळायचं नाही. हवामान सुंदर आहे, जिथं देऊळ होतं तिथं निसर्ग खूप छान आहे, पाणी, आणि मला ज्या प्रेमाने ती व्यक्ती की ज्यांना मी महाराज म्हणतो पण मी तेव्हा ती व्यक्ती समजायचो, ही व्यक्ती मला चांगलं गरम गरम पिठलं भाकरी किंवा वांग भाकरी खायला घालताय आणि त्या फक्त खायच्या ओढीने मी तिथं जायचो. कुठल्याही प्रकारचा संबंध कशात नव्हता. म्हणजे ह्या प्रकारे माझं मी मुळात होतो. त्यानंतर कुठं जर मंदिरात जायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रसाद मिळतो, खिचडी मिळते. तर तेव्हा काही आत्ता जेवढी मंदिरं किंवा हे झालं तेव्हा एवढी अशी काही नव्हती. आता चौकात सगळं चालू झालं आहे. तर मग एखाद्या चांगल्या मंदिरा म्हणजे रामेश्वर मठाच्या इथं म्हणजे आतमध्ये स्वामींचं दर्शन मी माझा वाटतंय की मी साधारण 90 साली घेतलं. म्हणजे लहानपणापासून होतं, कधी जायचं नाही.
मग तिथं खिचडी कधी वाटतात एवढं बघायचं, बाहेरच्या बाहेर घ्यायची, खायची आणि परत. म्हणजे कुठल्याही प्रकारे देवाचा संबंध नाही, कुठलं वाचन नाही. म्हणजे तेव्हा आपल्याला पुणे मराठी ग्रंथालयामध्ये त्या सुहास शिरवाळकर वगैरे अशा यांच्याच कादंबऱ्या, पण आध्यात्मिक दृष्टी कुठल्याही प्रकारे नाही. ना माझ्या घरामध्ये कोणाला हा अध्यात्माचा बेस होता. आणि असं हे असताना जिथं माझे गुरु राहायचे, आता माझं जिथं ऑफिस आहे त्याच्या एक 100 मीटरवरती त्यांचाही वाडा होता, भटवाडा म्हणून. अजूनही त्यांचं तिथं दवाखाना आहे, आता बंद आहे तो, पण तिथं राहायचं. आणि जुने वाडे होते, त्या वाड्याच्या शेजारी माझा मित्र राहायचा, त्याच्याकडं आम्ही क्रिकेट किंवा गोट्या खेळायला जायचो. छोटा वाडा होता. आणि तेव्हा आमच्या डॉक्टरांचे शेजारी दवाखाना होता माडीवर. तर बॉल मारला किंवा गोट्या खेळताना तर पलीकडं बॉल गेला किंवा आपण म्हणतो गोट्यात ते राज्य घेता घेता आपण लांब लांब जातो, तर त्यांच्या वाड्यात जायचं. मग ते ओरडायचे की इथनंच हे करा, दंगा करू नका वगैरे अशा ह्यानी. आणि एक आमच्या सगळ्यांच्या मनात होतं की काय चिडकी व्यक्ती आहे, अजिबातच काही हे करू शकत नाही, सारखे शांत बसवतात वगैरे. आणि एकदा काय झालं की एका, आता मला म्हणजे तसं हे नाही माहिती, पण बॉल त्यांच्या जिथं दवाखाना होता तिथं गेला आणि एक बाटली फुटली की नाही मला माहीत नाही, पण तेव्हा तिथं बॉल तर गेला. आणि कुठल्याही मित्राचं जायचं तिथे हिंमत झाली नाही. आणि त्यावेळी मी तिथं गेलो. आणि ही माझी आणि डॉक्टरांची खरं सांगायचं तर पहिली समोरासमोरची भेट. तर ते बसले होते पेशंट, मोठा हॉल होता तिथं. काय तेव्हा केबिन वगैरे नसायचं, म्हणजे समोर गादीवरती बसून ते बाजूला औषधं असायची, पेशंटला तपासायचे सगळे तिथंच, सगळं समोरासमोर. आणि मी उभा राहिलो. मला म्हटले काय पाहिजे, तर म्हटलं बॉल आलाय, चुकून आलाय त्याच्यामध्ये. तर म्हटले देणार नाही त्याच्यात, खाली जा. मी आपलं खाली आलो नित्य ह्यानी. आणि जिथं खाली आलो त्यांची तिथंच राहायचे ते, ओसरी होती. आणि त्यांचे भाऊ, ज्यांना आम्ही अरुण काका म्हणायचो, ते सुद्धा म्हणजे स्वाध्यायमधलं एक अति उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. म्हणजे हिमालयातलं साधना केलेले खूप सर्वात मोठं व्यक्तिमत्व. पण हे तेव्हा काही माहीत नव्हतं. ते दाढी वाढलेली, टेलकोत कामाला होते आणि बुद्धिबळ खेळायचे. तर आम्ही परत आलो आणि दुसरा बॉल आणला. 11:30-12 वाजता झालं खेळणं. तर तेव्हा त्यांनी मला हाक मारली आणि मला म्हणाले बॉल कोणी मारला. तर म्हटलं मी नाही मारला, मी फिल्डिंग करत होतो, पण मी घ्यायला आलो. तर मला हातात बॉल दिला आणि त्यांनी पहिला शब्द मला एवढाच वापरला की जो मला कळलं नाही, कारण ती काळाची कॅपॅसिटी नव्हती आणि काही गरजच नव्हती, की जीवनामध्ये नियंत्रण हवं. म्हणजे आपण खेळताना, थोडक्यात त्यांना हे सांगायचं होतं की आपण खेळताना सुद्धा एक, आपण जो फटका जीव खाऊन मारतो त्याच्या नियंत्रित हवा, नियंत्रण केलं की सर्व गोष्टी होतात. आणि मग त्यांनी बॉल दिला आणि मग मी बॉल घेऊन आलो. मग रोज शेजारी वाड्यात जायचो, पण इथं कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. आणि थोडासा स्वभाव त्यांचा चिडलेला असायचा किंवा थोडासा चिडका स्वभाव होता. त्याची कारणं 2 होती की त्यांना खोटं बोललेलं चालायचं नाही. अजिबात खोटं बोललेलं जर त्यांच्या लक्षात आलं तर ते परत त्या व्यक्तीला दरवाजात उभं करायचे नाहीत. हा त्यांचा खूप मोठा एक स्वभाव होता. की आणि दुसरी गोष्ट की जे तुमच्या हातनं घडलंय ते तुम्ही सत्य सांगा. म्हणजे तुम्ही म्हणाल मग ह्याच्यात खोटं बोलणं काय, तर जे तुम्ही केली आहेत कृती ती सुद्धा त्यांना स्पष्ट सांगणं गरजेचं असायचं. म्हणजे हे तेव्हा त्याच्यात मला त्यांनी बोलले होते. आणि खाली आलो. मग खाली बॉल घेण्यासाठी गेलो, तो खाली आलो. ते अरुण काकांनी थांबवलं. ते म्हणले इकडे रे, बस इथं, बुद्धिबळ खेळता येतं का. तर तेव्हा काहीतरी यायचं. म्हटलं येतं, बस म्हणे मी शिकवतो तुला. आणि खाली ओसरी होती, तेव्हा ओसऱ्या असायच्या. आणि म्हटले हे काय आहे ह्याला. म्हटलं याला वजीर म्हणतात, कराणी म्हणतात. म्हणजे हे काय आहे, त्यांनी अख्खं आयुष्य बुद्धिबळात घालवलं. पण का घालवलं, तर भगवद्गीता शिकण्यात घालवलं.
म्हणजे आपण ज्या गोष्टी विचार सुद्धा करू शकत नाहीत अशी ती एक एक त्यांचे भाऊ हे व्यक्तिमत्व होती. म्हणजे वैद्य अशोक श्रीपाद भट, अरुण भट, त्याच्यानंतर पुरुषोत्तम भट आणि श्री श्री भट, जे पुणे ज्योतिष असोसिएशनचे अध्यक्ष होते, डोंबिवलीला राहायचे. सगळे आपापल्या परीने उच्च स्थानावरती असलेली व्यक्तिमत्व होते. मग नंतर काही संपर्क नाही, फक्त मित्राच्या वाड्यात जायचो, बाकी काही संबंध आला नाही. आणि पहिल्यापासनं अतिशय बेताल वागणं, बिनधास्त वागणं, म्हणजे खोड्या करून काही करणं. कोणी काही तेव्हा पत्रे होते, म्हणजे हे नव्हते की वाळत काही टाकलं असेल ते पळवणं, म्हणजे असा सगळा स्वभाव असा होता. मग नंतर शिक्षण पूर्ण झालं, नोकरी लागली. नोकरी जेव्हा लागली तेव्हा मी सोनी कंपनीमध्ये सर्व्हिस मॅनेजर म्हणून, टेक्निशियन आणि मॅनेजर असं दोन्ही हुद्द्यावर लागलो. तेव्हा एका मित्रामुळं मला पहिल्यांदा व्यसन लागलं आणि सिगरेट प्यायचं व्यसन पाहिलं लागलं. मग आम्ही आता घरी माझ्या वडिलांना कोणालाच घरामध्ये व्यसन नाही आणि तेव्हा काही असं हे नव्हतं की 100 कंपन्यांची सिगरेटी वगैरे, म्हणून आम्ही सायकल घेऊन त्या रेसकोर्सच्या इकडे जाऊन सिगरेट ओढायचो, इथे यायचो. म्हणजे थोडक्यात व्यसन लागलं. आणि त्याच्यानंतर मग पैसे मिळायला लागले तेव्हा. आणि तेव्हा सोनी ही कंपनी खूप स्टँडर्ड होती, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये सोनीचा TV ते उच्च रईस असे समजले, श्रीमंती समजले जायचे. त्यामुळे मला पैसे उत्तम मिळाले. मग तेव्हा नॉनव्हेज खायची सवय लागली, बिअर प्यायची सवय लागली. मग पैसे मिळायचे. मग मी माझं ऑफिस कॅम्पमध्ये होतं, मग तिथनं माझी हाफ डे असायची माझी सर्व्हिस. मी कॅम्पमध्ये जायचो आणि मित्राला बोलवून घ्यायचो पैसे, कारण असायचे. तर मग नॉनव्हेज, मद्यपान, सिगरेट असं सगळं त्याच्यामध्ये चालू असायचं. पूर्ण कशाची आयुष्याची काही काळजीच नाही, घेणं देणंच नाही. परत हे का सांगतो आहे की काय अवस्था किंवा परिस्थिती होती हे कळणं पण गरजेचं आहे त्याच्यात. परत परत तसं सांगितलं तसं देवाचा आणि माझा कुठल्याही प्रकारे काडीचा संबंध नव्हता. अध्यात्म, लिखाण तो तर काय भगवद्गीता वगैरे सगळं लांबचे भाग आहेत. आणि अजून एक गोष्ट इथं नमूद करतो की मला सिनेमा बघायचा प्रचंड नाद होता. आणि तेव्हा काही पैसे काही आपल्या कष्ट किंवा ह्याच्यामध्ये हे नव्हतं. आणि माझ्या जीवनातली तेव्हा म्हणावी ना तशी एक चूक झाली होती की मी रमणबाग शाळेत होतो आणि रमणबाग शाळेमध्ये ग्रंथालयामध्ये नवीन पुस्तकं आणली होती आणि त्याच्यामध्ये भगवद्गीता आणलेली होती. आणि मला आजही आठवतं आहे की आमच्याकडे पैसे नव्हते. म्हटलं काय करायचं, तर असं आम्ही 1-2 मित्रांनी ठरवलं की त्या ग्रंथालयातली ती भगवद्गीता जाड होती की आपण रद्दीत घालू आणि आपण त्याचे पैशांनी पिक्चर बघू. म्हणून ती घेतली आणि आपल्या जोगेश्वरीच्या इथं समोर त्या फुटपाथवरती पुस्तकवाले बसायचे आणि त्यांच्याकडे घेऊन गेलो. करकरीत प्रिंट, म्हणजे आदल्या दिवशीच ती शाळेमध्ये आलेली होती. आणि त्यांनी त्या माणसाने हातात घेतली आणि मला आठवतं आहे की आमचे त्यावेळी सिनेमा बघायचे, पण सिनेमाचं तिकीटही जास्त नसायचं. ₹1, ₹2 तिकीट तेव्हा होतं, ₹5, ₹10. आणि तेव्हा आम्हाला पैसे मिळाले. पण आपण जे विकतोय ते ज्ञान विकतोय ही सुद्धा हे नव्हती. आम्हाला फक्त पैसे हवे होते मजा करण्यासाठी. तर ती कृती झाली. आणि ही शाळेत असताना झाली होती. हा म्हणजे अगोदरच ही कृती घडली होती. आणि आता म्हणजे पैसे मिळून थोड्या थोड्या हातून आपलं काही बाकी काही गरजच नाही अशा दृष्टिकोनातनं चालू होतं. आणि तेव्हा मला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात मूळव्याध झाली होती. मूळव्याधीचा त्रास खूप व्हायचा मला. आणि अति प्रमाणामध्ये तिखट खाणं, पराकोटीचं तिखट खाणं आणि पराकोटीचं गोड खाणं, ह्या दोन्ही गोष्टी होत्या. रोज बाहेरचं खायचं, तिखट, रोज वडे खा, भजी खा, हे खा, सगळे इतकं की त्याला काही अर्थच नाही, इतकं खाणं बाहेरचं होतं. आणि ती मूळव्याधीने इतका त्रास व्हायला लागला की काय आता करावं. किंवा आमचे जे फॅमिली डॉक्टर होते त्यांच्याकडनं जाणं झालं, पण कुठं काही तसं त्याला यश मिळालं नाही आणि खूप त्रास व्हायचा मला.
जेव्हा डॉक्टरांकडनं कळलं, आमच्या फॅमिली डॉक्टरांकडनं, की हे तू सगळं खातोयस वगैरे, ते सगळं बंद कर, त्याच्यामुळे त्रास होतोय म्हणून. पण म्हटलं नाही, खाणं काय म्हणजे एकंदरीत सगळं वाटोळच होतं. आणि एकदा रमणबागेमध्ये ही गोष्ट 95 सालची आहे. मी आमच्या जिथं राहायचो तिथनं रमणबाग शाळा जवळ आहे आणि त्या ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जायचो. आणि क्रिकेट खेळायला गेलो होतो आणि त्या वास्तविक माझ्या ऑफिसपासून रमणबागेचं अंतर वॉकिंग डिस्टन्स फक्त 5 मिनिटाचं आहे. तर रमणबागेपासून इथं येताना मला खेळताना इतका मुळव्याधीचा त्रास झाला आणि कमरेखालचा भाग अगदी पूर्ण म्हणजे जीव गेल्यासारखा झाला, की काय सहनच होईना. म्हणून म्हटलं की घरी यावं. आणि तेव्हा मला दिवसातनं 2-2, 3-3 वेळा अंडरपॅन्ट बदलायला लागायचे, इतका त्रास होत होता. आणि येताना मला ते चालताही येईना आणि भटांचा बोळ आहे तिथं त्या पारावरती मी बसलो की जरा थोडं आपण टेकू, चालताच येत नव्हतं. आणि बरोबर त्या पाराच्या समोर डॉक्टरांचा दवाखाना आणि तो आता नवीन तेव्हा याच्यामध्ये हे झालेला होता. आणि मी आपला समोर म्हणजे त्रास होतोय आणि समोर बघितलं की वैद्य अशोक श्रीपाद भट, सकाळी वेळ 9 ते 11, संध्याकाळी 5 ते 7. त्याच्यामुळे आपला फक्त पाठी बघितली आणि त्या क्षणी माझ्या मनामध्ये एक विचार आला की शेजारीच त्यांच्या मित्र राहायचा की हे फुकट औषध देतात. आणि तेव्हा म्हटलं चला यांच्याकडे जाऊन बघावं, फुकट औषध देतात तर. म्हणून मी तसंच तिथं गेलो आणि ही माझ्या जीवनातली पहिल्यांदा डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये असलेलं पाऊल पडलं. आतमध्ये पेशंट होते. त्या दिवशी नेमकं कोणीही बाहेर नव्हतं. पण मी आपला दरवाजा उघडून आत गेलो तर आत पेशंट होते. मला म्हटले बाहेर बसा, बाहेर थांबा म्हणे, पेशंट बघतोय, दिसत नाही का. मी आपलं बाहेर येऊन थांबलो. अतिशय त्रास होत होता आणि ते पेशंट गेले आणि मी आत गेलो. ही त्यांची आणि माझी तेव्हा झालेली पहिली, आपण म्हणतो ना की कुठंतरी जीवनात बदल व्हायला सुरुवात होते. तर ती भेट. तर मला म्हणाले की काय होत आहे हे मला त्यांनी विचारलं बरं का. त्यांना जर कुठल्या पेशंटने सांगितलं की माझं पोट दुखतंय, हात दुखतोय, डोकं दुखतंय, तर ते त्यांना हाकलून द्यायचंय. कारण ते म्हणायचे डॉक्टर वैद्य मी आहे, तू सांगायचं नाही, मी सांगणार काय होतं ते. म्हणजे इतकी अचूकता त्यांची होती. पण इथं त्यांनी मला विचारलं काय होत आहे. मी म्हटलं मला प्रचंड मुळव्याधीचा त्रास होत आहे. आणि त्यांनी पहिलाच प्रश्न मला विचारला की काल काय खाल्लं होतं, मांसाहार काय केला होता. अभक्ष्य भक्षण, ते मांसाहाराला अभक्ष्य म्हणायचं की अभक्ष्य काय खाल्लं होतं. तर मी आदल्या दिवशी खाल्लेलं होतं, पण मी सवयीप्रमाणे त्यांना म्हटलं की नाही मी काही खाल्लेलं नाही. कारण मला हेही माहिती होतं की ह्यांना कुठलं व्यसन किंवा नॉनव्हेज खाणं असेल तर हे औषध देत नाहीत. म्हणजे सगळं आपण म्हणतो ना इट्स अ क्रिमिनल माइंड प्रमाणे आपण सगळ्या गोष्टी तयार करून तिथं गेलो होतो. म्हणजे त्या एका मिनिटाच्या अंतरामध्ये. तर म्हणते ठीक आहे म्हणे 15 दिवसांनी या, मग आपण बघू. तर मी म्हटलं माझा त्रास होतोय, 15 दिवसांनी या म्हटले. या म्हटले. मी बाहेर पडलो आणि जिना उतरताना म्हटलं कुठनं आलो मी, इकडनं आलो, असं झालं मला की फुकट वेळ घालवला नुसतंच त्याच्यामध्ये, डॉक्टर नाही काही नाही, असं तेव्हाच्या मनामध्ये माझा विचार होता. घरी आलो, पॅन्ट याच्यामध्ये बदलली आणि रेग्युलर परत जसा त्रास होता तो होताच. लिक्विड पॅराफिन घ्यायचो किंवा याच्यातनं चालत. पण 15 दिवसांनी मला परत आठवण झाली की ह्यांनी मला 15 दिवसांनी बोलवलं आहे. आणि मी 15 दिवसांनी परत गेलो. परत तेव्हा तिथं बघितलं की गर्दी. आणि त्यावेळी माझे पहिले पेशन्स म्हणतात ना की तपासले गेले. म्हणजे मी 10 वाजता गेलो आणि माझा नंबर 12:30-1ला लागला. आणि मला अजिबात एका जागी बसायची सवय नव्हती की स्वस्थपणा नावाचा सारखं घालमेल 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 घालमेल. कधी नंबर लागतोय, काय करतोय, मग आतले आवाज मी ऐकायचो की काय झालं का बोलणं, हे झालं का. म्हणजे एक प्रकारे आपल्याला असतं ना की आपण डॉक्टरकडे गेल्यावर एखाद्याला आतमध्ये वेळ असेल तर बाहेरनं अंदाज घेतो तसा. आणि सगळं झालं. माझा नंबर आला, आत गेलो. त्यांना म्हटलं की समोर बसलो. तेव्हा आता कळलं होतं की मला काही बोलायचं नाही आहे.
तर मला त्यांनी प्रश्न विचारला की त्या दिवशी आदल्या दिवशी काय अभक्ष्य खाल्लं होतं. तर मी सेम परत उत्तर म्हटलं मी काहीच खाल्लेलं नव्हतं. तर मला म्हणाले महिन्यानी या, 1 महिन्याने बघू म्हणाले. मी काही बोललो नाही, बाहेर आलो. परत म्हटलं इथं पाऊल काय ठेवणार नाही, कारण उगाच आपण ह्यांना काही कळत नाही आणि उगाच आपलं माझ्या ह्याच्यात वेळ काढतायत आणि म्हणजे कारणच नव्हतं. मी आपला परत माझ्या रोजच्या ह्याच्यात लिक्विड पॅराफिन अमुक तात्पुरती जे फॅमिली डॉक्टरांकडनं औषध घ्या त्याच्यावरनं चालू होतं. पण महिन्यानी मी परत तिथं मला आठवण झाली की आपल्याला ह्यांनी बोलवलं नाही आणि तिथं गेलो. आणि मग परत सगळ्या गोष्टी नंबर लावून आत गेल्यानंतर 15 दिवसांनी मला म्हणाले की त्या दिवशी काय खाल्लं होतं. अहो म्हटलं काही खाल्लेलं नव्हतं मी, तुम्ही का मला हा प्रश्न विचारलाय. थोडंसं मी असा रागवल्यासारखा किंवा चिडचिड झाल्यासारखा मला, कारण एकच प्रश्न याच्यापुढे जातच नव्हते. तर मला म्हणाले 15 दिवसांनी या. म्हणजे त्यावेळी माझी पेशन्सची सगळ्या परिसीमा ओलांडून गेल्या होत्या की आता काही ह्याच्यात नाही. म्हटलं मी त्यांना म्हटलं मला इतका त्रास होतोय, मला चालता येत नाही येत वगैरे. तर म्हटलं ठीक आहे 15 दिवसांनी या, दुखणं थांबून जाईल. तर मी म्हटलं ठीक आहे पण द्या ना म्हटलं मग औषध द्या. तर म्हणे नाही काही गरज नाही, दुखणं थांबेल 15 दिवसांनी या. मी परत म्हटलं की जाऊ दे, परत निराशा. आणि त्यांच्या इथनं बाहेर पडून मी जेव्हा जिना उतरायला लागलो तर माझ्या लक्षात आलं की माझ्या वेदनाच थांबल्यात. म्हणजे माझं जे दुखणं होतं ते थांबलंच आहे. म्हणजे मलाच माझं आश्चर्य वाटलं की खरं थांबलंय का काय होतं. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी आपल्या बाबतीत काहीतरी घडावं आणि आपल्याला त्याच्यावर विश्वास बसू नये, पण ते म्हटलं अरे दुखणं थांबलंय आपलं. लगेच जाऊन त्यावेळी सिटोममध्ये परत वडा किंवा सगळं त्याच्यामध्ये टेस्ट, स्वतःची सेल्फ टेस्ट आपलं, आणि काही त्रास नाही. म्हटलं वा आपलं दुखणं यांनी. मग मित्राशी बोलण्यात जेव्हा आलं की अरे म्हटलं त्यांच्याकडे गेलो तो असं असं म्हण. अरे ते म्हटले की त्यांची ती ताकदच तेवढी आहे आणि त्यामुळे तुला त्रास होत नाही आहे. म्हटलं बरं. मग मी असा विचार केला की बिन औषधाचा आता हा त्रास गेलेला आहे, कशाला 15 दिवसांनी जायला पाहिजे, आता तर गेलेला आहे, मग जायची काही गरजच नाही. मग 15 दिवस गेले, पण रोज मला आठवण यायची की आज किती दिवस झाले, आज किती दिवस झाले, कारण त्रास होत नव्हता कुठल्याही प्रकारचा. म्हणजे यत्कंचित मला तो त्यावेळी त्रास की मला काही होतं हे जाणवलं नाही. 15 दिवस झाले, 16 दिवस झाले. 16व्या दिवशी सुद्धा काही त्रास नाही. मी म्हटलं चला आता मी सुटलो म्हणजे ह्याच्यातनं, आता काही गरज नाही. आणि 17व्या दिवशी ज्या कंडिशनमध्ये मी होतो पहिल्या, ती कंडिशन ताबडतोब हे झाली, म्हणजे तिथं शरीरामध्ये निर्माण झाली आणि मला त्रास चालू झाला. आणि तो इतका झाला की त्याला लिमिटच नाही. आणि मग मी परत अर्थातच तिथंच गेलो, त्यांच्याकडे गेलो. जसा नंबर आला मला म्हणाले तुम्हाला 15 दिवसांनी बोलवलं होतं, आज 17 दिवस झाले. तर म्हटलं हो पण त्रास थांबला होता, म्हणजे तुम्हाला वाटलं का की झालं सगळं. याच्यामध्ये बरं म्हटलं मग आता औषध देताय का. म्हणजे नाही, त्या दिवशी काय खाल्लं होतं ते सांगा. आणि खरंच आपण म्हणतो ना की इरिटेशन नावाचा प्रकार का होतं की तेच 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 विचारून त्याच्यामध्ये. तर म्हटलं अहो नव्हतं काही खाल्लं मी, तुम्ही का मला 10 वेळा विचारताय त्याच्यामध्ये. मला म्हणले थांबा. मला त्यांनी थांबायला लावलं, बसले. एका कागदावर चित्र काढलं त्यांनी. एक 10-15 मिनटं चित्र काढत होते. मी आपला शांतपणे उभा होतो. प्रचंड त्रास होत होता, पण मी आपलं बघत होतो काय करतायत कोणच ठाऊक, कधी बोलतायत काय, काही हेच नव्हतं. आणि 10-15 मिनिटानंतर माझ्या हातात कागद दिला. आणि जो कागद दिला त्याच्यामध्ये ज्या हॉटेलमध्ये मी कॅम्पमध्ये, नाज हॉटेलमध्ये मी तेव्हा खाल्लं होतं, माझ्याबरोबर 2 मित्र होते. तर त्या हॉटेलचं चित्र, त्याच्यावरती त्यांनी जसं तिथं पाठीमध्ये नाज लिहिलं होतं त्याच पद्धतीने ते त्यांनी पेनाने काढलं होतं. जिथं आम्ही बसलो होतो ते टेबल, तिथं गोल टेबल होती, ते गोलच टेबल काढलं. तिथं 3 व्यक्ती आम्ही जसे बसलो होतो तसेच त्यांनी ती काढलं कसं बसलो होतो. आणि आम्ही काय खाल्लं होतं त्या डिशची नावं सुद्धा लिहिलेली होती त्याच्यात. आणि हे मी बघितल्यानंतर
म्हणजे आपण म्हणतो ना की पायाखालची जमीन सरकणं, हादरणं हा काय प्रकार आहे, हे तेव्हा मी अनुभवलं. आणि मला म्हटलं हे काय. आणि म्हणजे माझा तिथं सगळा खेळच संपला होता. की आता काही म्हणजे मी नाकारूच शकत नव्हतो, कारण सगळंच होतं. म्हटलं हो, मी त्यावेळी हे मांसाहार आणि या सर्व गोष्टी केल्या होत्या. म्हटलं मी एवढ्या दिवस तेच विचारतोय. पण म्हटलं म्हणजे त्या क्षणी त्यांच्या मी पाया पडलो आणि म्हटलं की ह्या पुढं मी तुमच्याशी कधीही खोटं बोलणार नाही, कधीच खोटं बोलणार नाही. मला म्हटले 15 दिवसांनी या. मी जेव्हा त्यांच्या इथनं बाहेर पडलो, वेदना मला होत होत्या, पण एक कुठली तरी शक्ती माझ्याबरोबर त्या क्षणी बाहेर येत होती, ह्याची मला त्यावेळी जाणीव होत होती. आणि 15 दिवस ते मी तसेच काढले आणि बिना औषधा काढले. त्रास मला होत होता, पण मी काही हे घेतलं नाही. आणि 15 दिवसांनी मी ओढला गेलो तिथं. कसा ओढला गेलो मला माहीत नाही, पण 15 दिवसांनी मी अगदी बरोबर मला असं झालं 12व्या दिवशी, कधी एकदा 15वा दिवस येतोय आणि ह्या माणसाला मी भेटतोय. डॉक्टर म्हणून तर त्याच्यात नाही की ह्या माणसाला मी कधी भेटतोय, असं मला ते झालं होतं. आणि तिथं जाऊन मी जेव्हा त्यांना परत 15व्या दिवशी गेलो, तेव्हा मी हात पुढं केला नाडी तपासण्यासाठी. ते म्हणले नको. 15 दिवस त्यांनी मला गरम पाणी आणि आलं मीठ खायला सांगितलं. ते म्हणले त्याच्यानंतर आपण बघू त्याला. तर म्हटलं ठीक आहे. आणि त्यावेळी त्यांचे 1 महिन्याच्या पहिल्या सोमवारी त्यांचं पंचमहाभूतांवरती बोलणं व्हायचं, म्हणजे अध्यात्मातले विषय. तर ते सगळ्यांसाठी असायचं. आणि त्यांच्या इथं जिथं दवाखाना होता त्याच हॉलमध्ये व्हायचं. मला म्हटले की तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. म्हटलं बरं येतो. आणि त्या दिवशी मी गेलो, शनिवारी मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि मग सोमवारी मी त्यांच्याकडं संध्याकाळी 6 वाजता गेलो. आणि बघितलं सगळे जी माणसं होती ती, आपण रेडी असतात ना माणसं, की त्याच्यामध्ये एक वेगळी क्वालिटी असते त्या माणसांकडं. तर ती सगळी बसलेली, मी तिथं बसलो. आणि माझं लक्ष हे बरोबर जिथं त्यांचा दवाखाना होता त्याच्या समोरच्या एक आवटे म्हणून आहेत, त्यांची वड्याची गाडी लागते, अजूनही लागते. आणि माझ्या नाकात तो वास हे करतो की वडा खायला पाहिजे, वडा खायला पाहिजे, असं माझ्या डोक्यात तेच. आणि डॉक्टर आले, बसले आणि डोळे मिटून ते बोलायचे मुख्यतः, आणि अतिशय बारीक आवाजात बोलायचे. मी मागं बसलेलो आणि मला ऐकूच आलं नाही म्हणजे काय जे बरं. मग थोडंसं मी आपलं इकडं तिकडं काय हे काय बघ, हे काय ऐकतायत, ते काय बघतायत. आपण एक असं, आपण कुठं गेलो कार्यक्रमाला आपल्याला काही कळत नसेल तर आपण इतरांचे चेहरे बघत बसतो, तसं ते मी आपले कोण काय चेहरे लिहितंय, कोण काय लिहितंय, की मला कशाचा गंध काही संबंधच नव्हता. कधी आयुष्यातले एवढे शब्द कधी ऐकलेलेच नव्हते. पंचमहाभूत वगैरे मला आम्हाला फक्त भूत माहिती होतं की भूत असतं किंवा नसतं, पण पंचमहाभूत हा प्रकार शब्द मी तेव्हा पहिल्यांदा ऐकलेला होता. पण ते मला म्हणाले की खाली जाऊन वडा खाऊन या. तर मी म्हटलं नाही नाही मी बसतोय ना. नाही म्हटले खाऊन या, मगाचपासून विचार करताय मला. मग मी खरंच गेलो, वडा खाल्ला, परत आलो, परत बसलो. त्यांचं चालू होतं, काही कळलं नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा आपल्याला जी गोष्ट विषय कळला नाही तर माणसाला झोपायला लागते. म्हणजे मेंदूला ते तुमच्या जडत्व सहन होत नाही. आणि मग तसं थोडंसं असं डुलकी, मग ते संपलं. कारण 6ला चालू व्हायचं, 8ला संपायचं. मग सगळेजण त्यांना काय 1-2 कोणाचे प्रश्न असेल म्हणजे त्या दिवशीच्या विषयाचा ते बोलून वगैरे असे हे निघायचे. आणि मी सगळ्यात शेवटचा, कारण नेहमीच असतं ना, आपल्याला जरा काही कळत नसतं तर आपला शेवटी आपला नमस्कार करून निघतो. सगळे गेले, मी एकटाच राहिलो. नमस्कार केलं. मला म्हणले बसा. म्हणले काय ऐकलंत? तर म्हटलं काहीच नाही ऐकलं, मला काही कळलंच नाही, मला काहीही कळलं नाही त्याच्यामध्ये. तर फक्त थोडंसं हसले याच्यामध्ये. म्हटलं ठीक आहे, नाही का.
आणि दुसऱ्या दिवशी मला औषधाला जायचं होतं. मग त्यांना परत आपण जे तपासाचं जे असतं त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशीची भेट होती. त्या दिवशी निघालो, घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी परत जेव्हा सकाळी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी बघितलं, मला परत विचारलं की काल काही कळलं का? म्हटलं नाही कळलं. मग कोणाकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न केलात का? तर म्हटलं नाही, माझ्या कोणीही ओळखीचं नव्हतं, त्यामुळं मी कोणाला काय विचार मुळात काही कुठल्या शास्त्राशी अध्यात्माशी आपला काही संबंधच नाही ना, काही घेणं देणंच नाही काही. तर त्यामुळं हे मला नंतर लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी पर्पजफुली त्यांनी माझ्याबरोबर केलेल्या होत्या, की मी काय करतो किंवा काय नाही हे सुद्धा कळायला पाहिजे ना. पण मी तेव्हा त्यांना म्हटलं की मला कळलं नाही, पण तुम्ही जर मी एकट्याला मला जर तुम्ही जर सांगायचा प्रयत्न केलात तर मात्र मी समजून घ्यायचा प्रयत्न करेन. आणि मला वाटतं की माझ्या एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये जो टर्निंग पॉईंट असतो ना, तर तो होता की मी त्यांना त्या दिवशी ही गोष्ट विचारायला. हे मी हा टर्निंग पॉईंट एवढ्यासाठी म्हटलं की मला कशातच इंटरेस्ट नसायचा, कशातच इंटरेस्ट नव्हता की कुठंही नाही. म्हणजे माझ्या घरामध्ये जर कुठं आई ती गजानन महाराजांची पोथी ठेवायची असायची किंवा एक दोन आमच्या घरामध्ये महाभारताचं एक दोन खंड होते, नंतर गोनी दांडेकरांची ज्ञानेश्वरी होती. पण मला ना ते बघितलं ना वाटते कशाला एवढे हे ठेवतात, त्याचं काही बघायचं नाही, काही नाही असं. तर सगळं म्हणजे ते थोडंसं ते विचित्रप्रमाणे मला ते डायजेस्ट नाही व्हायचं. आणि मी आता इथं तर त्यांना बोलून बसतो, तुम्ही मला सांगितलं तर मला आनंद वाटेल किंवा मी ते समजून घेईन. पण मी काय समजून घेईन किंवा मला काय जाणून घ्यायचं आहे हे मला कळलंच नाही. माझ्या तोंडातनं ते गेलं की तुम्ही मला सांगितलं तर हे गेलं. आणि मला म्हणाले ठीक आहे, तुम्ही दुपारी 4 वाजता घरी या, इथंच वर राहायचं आहे. म्हटलं बरं येतो. ही घटना, हा दिवस जो होता हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्याचं कारण असं की जो विषय आपल्याला माहीत नसतो आणि एखादा गुरुतत्व जेव्हा काम करायला सुरुवात करतं तेव्हा ते आपल्याला नकळत बांधून ठेवायला लागतं. म्हणजे वैचारिकता बदलली. अगोदर म्हणजे जसं मस्ती, धुंदपणा की जो सगळ्या गोष्टी होत्या ना, त्या जशी ते म्हणायचे 15 दिवसांनी या, तसं ती गोष्टी बंद झाल्या. बंद केल्या नाही, त्या बंद झाल्या, आपोआप झाल्या. आणि मग 4 वाजता गेलो मी त्यांच्याकडं आणि नमस्कार करून घरी गेलो होते. म्हणाले बसा. तर काय तुम्हाला माझ्याकडनं शिकायचं आहे? आता माझ्यासमोर प्रश्न होता की ह्यांना काय सांगावं, मला काहीच माहीत नाही, रस्ताच माहीत नाही. तर ठीक आहे म्हटले. आणि मग त्यांनी घरातल्या मंडळींना एक बटाटा, सुरी आणि एक प्लेट आणून द्यायला सांगितले. मला म्हणाले याचे तुकडे करा. म्हटलं किती करू? तर तुम्हाला पाहिजे तेवढे करा. म्हटलं बरं. आणि मला आजही आठवत आहे, म्हणजे त्यांचे भाऊ जे मी मगाशी उल्लेख केला, अरुण काका, ते सुद्धा आतल्या खोलीतनं बाहेर आले आणि माझ्याकडे त्यांनी बघितलं आणि फक्त एक असं मिश्किल हसल्यासारखं हसले आणि गेले. मला काही कळलंच नाही त्याच्यात. आणि मी त्यांनी तुम्हाला पाहिजे तेवढा करा म्हटल्यानंतर तुकडे केले, ते 14 केले. आणि ते 14 तुकडे केल्यानंतर मला म्हटले मोजा. तर मग मोजल्यावर म्हटलं 14 आहेत. तर तेव्हा मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला मी जर एखादी गोष्ट सांगितली तर ती तुम्हाला मला 14 वेळा सांगायला लागणार आहे. म्हणजे एकदा सांगून तुम्हाला कळणार नाही आहे, तर ती 14 वेळा सांगायला लागेल. तर म्हटलं 14 वेळा सांगायला लागेल म्हणजे काय? म्हणजे काय नक्की मला कळलं नाही. मग म्हणाले की ज्ञानाचं गणित जे असतं ते जेव्हा पहिलं पान आपण उलगडतो तर ते म्हणले 14 वेळा समजावून तुम्हाला सांगायला लागेल, तेव्हा तुम्हाला ते कळेल, नाही तर कळणार नाही. तर मनाची तुमची तयारी आहे का? म्हटलं आहे. म्हणजे मी बोलून मोकळं झालो आहे, बाकी तेव्हा कसला काही विचार केला नाही.
लग्न झालेलं होतं, कुठलं आणि व्यवसाय होता, तर बाकी काही बोललोच नाही की पुढं जे होणार आहे हे म्हणजे आपल्याला अशा एक एक अवस्थेतनं जायला लागणार हे तेव्हा माहितीच नव्हतं. बोलून मोकळा झालो. म्हटलं हो करणार आहे. मला म्हणाले एक 2 दिवस विचार करा आणि मग सांगा. मी म्हटलं नाही, विचार नाही करणार, माझा निर्णय पक्का, तुम्ही सांगाल तसं मी करेन. ठीक आहे म्हटलं. वरनं खाली आलो, मी त्यांच्या घरातनं खाली आलो आणि खाली मला ते अरुण काका भेटले. आमच्या डॉक्टरांना श्रीराम म्हणायची सवय होती आणि त्यांचे जे भाऊ होते अरुण काका, त्यांना जय श्रीकृष्ण म्हणायची सवय होती. मला म्हटलं इकडे काय अक्कल शिकून आलास? म्हटलं काही नाही काका, कारण ते इतके फ्रेंडली होते ना, म्हणून आम्ही त्यांना अगदी आनंदाने काका वगैरे असे, म्हणजे आमच्यावर गोट्या बिट्या खेळायचे म्हणून असं ते आमचे फ्रेंडली काका असं होतं. म्हटलं काही नाही काका. ते म्हणाले की त्यांनी मला बटाट्याचे तुकडे करायला सांगितले आणि हे केलं. त्याच म्हटलं तुम्ही काका म्हटलं तुम्ही तेव्हा हसलत का हो त्याच्यामध्ये? तर म्हणे कसं असतं ना की दगड देवा म्हणे शिल्पकार हातात घेतो ना, तर तो आधी डोक्यात ठरवतो की ह्या दगडाला किती घाव घालायला लागणार आहेत. आणि म्हणजे ते हे सुद्धा गोष्ट जी आहे ना, ही ती समजून घेण्याची सुद्धा तेव्हा बौद्धिकता किंवा पात्रता नव्हतीच त्याच्यामध्ये. म्हटलं बरं असं म्हणून हे केलं मी आपलं बरं म्हटलं. आणि मला म्हटलं जा म्हण श्रीकृष्ण. तर म्हटलं नाही राम म्हणणार. म्हटलं त्यांनी मी आता रामच म्हणणार. म्हटलं त्यांनी सांगितलंय मुळं. असं म्हणू नकोस म्हणले, श्रीराम म्हणतात तो श्रीराम म्हण, भाऊ भाऊच ते श्रीराम म्हणतात. म्हटलं हां तेच मी श्रीराम म्हणणार. तेच नाही, राम वेगळं आणि श्रीराम वेगळं, तेच नाही. तू आता ज्यांच्या संपर्कात आलाय तिथं कुठल्याही प्रकारची त्रुटी चालत नाही. त्यामुळं आपला संवाद, आपलं भाषण, आरडाओरड, आवाजाची पातळी ही आता म्हणले तुला सगळं गोष्टी कळतीलच. बघ तुला काय जमते, श्रीकृष्ण म्हणायचं का श्रीराम म्हणायचं ते. म्हटलं बरं. मी घरी आलो. त्या दिवशी मला पहिल्यांदा घरच्यांनी विचारलं की तू कुठं गेला होतास? म्हटलं असं असं गेलो होतो आणि त्यांच्याकडनं मी काही गोष्टी शिकणार आहे. त्याला आता होतं काय मी तुम्हाला सांगतो. मनुष्य जीवनामध्ये जेव्हा ज्ञान प्राप्त व्हायला सुरुवात होते तेव्हा मुळात अडचण आणि सपोर्ट हे आपल्या घरातनं सुरू होतात. घरातनं तुम्हाला जर उत्तम सपोर्ट असेल तर त्या माणसाने ह्या गोष्टींकडं पाहावं. पण घरातनं जर सपोर्ट नसेल तर तुम्ही त्या गोष्टी अप्लाय करू शकत नाही. मला सांगण्यात आलं की ठीक आहे, तुझा जो काय व्यावसायिक वेळ आहे किंवा तुला जे काय पैसे मिळतात ते पहिलं बघ, तुझं संसार आत्ताच लग्न झालंय, संसार महत्त्वाचा आहे. म्हटलं ठीक आहे. आणि लग्नसुद्धा असं झालं होतं ना की माझा जो हुल्लडबाज स्वभाव वगैरे जो होता ते बघून मला बायकोने पसंत केलं होतं. जसं यांच्या संपर्कात आलो तो सगळं ती गोष्टच संपल्या. आणि मग ते असं असतं ना की आपण लग्न करताना पसंत केलेलं कॅरेक्टर आणि आता बदलत जाणारं कॅरेक्टर ह्याच्यामध्ये जरा थोडं स्वीकारणं थोडी अवघड गोष्ट होऊन जाते त्याच्यामध्ये. आणि आम्ही म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेलं, म्हणजे झालो पण नव्हतं, म्हणजे सुरुवातच होती. म्हणजे जसंचे आपला काही संबंध पण नाही तर त्या गोष्टीमध्ये आपण हात घालतोय. आणि मग मला जेव्हा त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्ही या, तेव्हा दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता ते त्यांच्या खालच्या दवाखान्यामध्ये, जिथं दवाखाना होता आतमध्ये एक त्यांनीच तयार केलेली मारुतीची छान एक दगडातली प्रतिकृती होती. म्हणजे आता अजूनही आहे त्यांच्या इथं. आणि मला म्हणाले बसा. आणि तेव्हा ते सुंठ करत होते. तर त्यावेळीचं पहिला शब्द माझ्या जीवनामध्ये, ज्ञानाचा पहिला शब्द की शब्दाचा विचार कसा करायचा हा त्यांनी सांगायला सुरुवात केली. तर म्हटलं पहिला शब्द कुठला आहे तो?
तर म्हटलं पहिला शब्द आपण उच्चारताना काय होतं, अ आ इ ई होतो. तर म्हटले अ. मग अ कोण बोलतं? म्हटलं अ कोणीच बोलत नाही, विचार करा. म्हणजे पहिलं आमचं जे बोलणं झालं ते पहिलं अ कोण बोलतं हा पहिला शब्द त्यांनी मला विचार करण्यासाठी 2 दिवस दिले. आणि मला म्हणले या. मी आलो. मी 10 जणांना विचारलं की अ शब्दाने कोण बोलतं. कारण त्यांचं कायम असायचं की कोणाचीही मदत घ्या. ज्ञान प्राप्त करताना आपण मदत करावी आणि घ्यावी हा त्यांचा नियम होता. की तर त्यांनी मी बऱ्याच जणांना विचारलं की काय करावं, काय करावं. आणि मग शेवटी माझ्या एक दिवसानंतर लक्षात आलं की आपण त्या अरुण काकांनाच विचारावं की ह्यांचा हे काय आहे ते. पण मी काकांना विचारलं, म्हटलं काका मला जरा एका ह्याच्यात मदत कराल का? ते म्हटले काय? म्हटलं अ कशापासून चालू होतो? मी अ कोण बोलतं? ते म्हणजे अ कोण बोलतं? तर म्हणजे असले म्हणून सांगतोय की तू जय श्रीकृष्ण म्हण. हे आपल्याला आपल्या जोगचं आपल्या ह्याच्यामधली कामं नाही. म्हणजे थोडक्यात काय होतं की तात्विक आणि याच्यामध्ये ज्या 2 गोष्टी असतात ना, दोघांच्याही भिन्न होता एकाच जरी असलं तरी, पण दोघांची अध्यात्माची वाटा होत्या ह्या वेगवेगळ्या होत्या. तर म्हटले की ते नाही बाबा, ते त्यालाच विचार, त्याची उत्तरं काय आपल्याला माहीत नसतात किंवा काही ह्याला नाही. मग 2 दिवसांनी जेव्हा परत गेलो, म्हटलं नाही मला कळलं नाही किंवा कोणी सांगू शकलं नाही त्याच्यामध्ये. तर बरं म्हणाले. मग अ म्हणजे लहान मूल जेव्हा पाळण्यातलं असताना की त्याचं करतं, तर तो अ ची उत्पत्ती तिथनं होते. म्हणजे जे मनुष्य जन्मताच जो पहिला शब्द बोलतो तो अ बोलतो. की लहान मूल बघा पाळण्यातलं आपण केलं काय रे कसा आहे, म्हणजे त्या छोट्या पाळण्यातल्या बाळाला आपण खेळवायला जातो तर असं ते करत असतं. तर तिथं होतं. तर मला त्या क्षणी असं झालं की अरे हे काहीतरी वेगळंच आहे. हे तर मी कधी पुस्तकात किंवा याच्यात नाही, आपल्याला काही झेपणारं काम नाही आहे. म्हणजे याच्यात तर काही आपल्याला काही प्राप्त होईल असं काही मला वाटत नाही. म्हणजे जरा थोडीशी माझी मनाची अवस्था डळमळीत झाली त्यावेळी. आणि त्यांना मी म्हटलं ठीक आहे. त्या दिवशी ऐकलं आणि येतो. घाई कधीही करायचे नाहीत ते. त्याचं पटपट, पटपट, पटपट त्याच्यात हे केलं. पण इथं एक गोष्ट माझ्या फक्त लक्षात आली की मी जेव्हा त्यांचे विद्यार्थी यायचे किंवा त्यांच्याकडे कोणी यायचे की ह्या माणसाला म्हणजे हेमंत बापटांना डॉक्टरांनी जवळ कसं केलं. कारण काय होतं, खोटं बोललेलं त्यांना आवडायचंच नाही. खोटं बोललं की ते बाहेरच काढायचंय. तर हा माणूस अगदी म्हणजे जाणून बुजून सगळं एवढं खोटं बोलत राहिला तरी याला जवळ का केलं. पण त्यांना ते विचाराचंही कोणाला हे नव्हतं, म्हणजे डेअरिंग नव्हती. आणि पण सगळ्यांना प्रश्न, म्हणजे तो प्रश्न सगळ्यांना आजही पडतो. म्हणजे असं हे नाही. आता त्याची उत्तरं काही काही जणांना ती मिळत चालली आहेत की काही कार्य करून घ्यायचं होतं किंवा हे जे असतात ते आपल्याला दृष्टी नसते ती, तेव्हा दृष्टी त्यांची असेल म्हणून त्यांनी तो देह निवडला अशा दृष्टिकोनातनं. आणि मग मी 2 दिवस काही गेलो नाही. म्हटलं हे आपल्याला काही त्याच्यात झेपणार नाही वगैरे. आणि मग मी तिसऱ्या दिवशी जेव्हा मी औषधाला गेलो तर तेव्हा म्हणते तुम्ही आला नाहीत. म्हटलं मी खरं सांगू का, म्हटलं मला काही तो अशब्दच मला काही कळला नाही. अहो म्हणजे मला काही तुम्ही सांगताय ना तर ते काही हे होत नाही. तर म्हटलं की प्रत्येक शब्दाची एक स्वतःचं वजन आणि अस्तित्व असतं. तर ते आपल्याला कळणं गरजेचं असतं. कुठलाही शब्द हा आपल्या बाजूला जो आपण उच्चारतो तर हा फुकट उच्चारला जात नाही, तो त्याचं अस्तित्व दाखवतो. आता हे मी तुम्हाला म्हटलं तरी तुमच्या लक्षात येणार नाही नक्की हा काय बडबडतोय किंवा काय. मग त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की आपल्या मनुष्य देहावरती शब्दांचा परिणाम कसा होतो. मग त्यांनी मला ते पहिला श शब्द सांगितला की श शब्दाचा वापर कसा करायचा. म्हणजे श लहान मूल जसं आपण उभं करतो आणि त्याला श करतो तिथे शू करतं. तर त्याला माहीत नसतं, या शब्दाची ओळख नसते, पण ते शू करतं. मग त्यांनी सांगितलं की हे
असा आपल्या शब्दाचा, प्रत्येक शब्दाचा एक जडत्व आहे की जे आपल्या देहावरती काम करतं. पण परत गोष्ट अशीच होती की देह म्हणजे आपल्या, तेव्हा कसं की हे शरीर आहे, तर शरीराला देह म्हणणं, आता म्हणजे आता शरीराला देह म्हणतात हे मला तेव्हा पहिल्यांदा कळलं की हा शरीर. मग मला म्हणले विचार काय करताय, म्हटलं नाही हा तुम्ही जे मला देह म्हणलात ना, हा देहच मला म्हणजे कळलं नाही, म्हणजे देह म्हणजे शरीरच ना. मी त्यांना कारण प्रश्न विचारायचो ना, जे कळतच नव्हतं ते विचारणं याच्यात. तुम्हालाही जर मी आज विचारलं की शरीर म्हणजे देह का, तर बरेच जण म्हणतील हो शरीर म्हणजे देह, पण शरीर म्हणजे देह नाही. तर देह म्हणजे जी पंच इंद्रिय आहेत त्याची जागृत अवस्था आपल्या देहामध्ये अस्तित्व रूपात असणं, त्याला देह म्हणतात. आपल्या देहामध्ये असलेली 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय अशी ही 10 जी इंद्रिय आहेत, ती ह्या आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्थित आहेत आणि ज्यांनी आपल्याला 5 इंद्रियांनी ज्ञान होतं, ह्याची जागृत अवस्था, चैतन्यमय अवस्था देहात असणं, त्याला देह म्हणतात. म्हटलं मला काही कळलं नाही, कारण काही शक्यच नव्हतं कुठल्या ह्याच्यामध्ये. बरं, मग मला म्हणाले मला असं सांगा की मनुष्य मरतो तर तेव्हा आपण काय म्हणतो, शरीर ठेवलं का देह ठेवला. म्हटलं देह ठेवला, देहावसान असं म्हणतो त्याच्यात. तर मग देह म्हणजे आपली ही जी 5 ज्ञान आणि कर्म इंद्रिय आहेत त्यांची जागृत अवस्था. थोडंसं त्यावेळी मला कळलं नव्हतंच म्हणजे खरं सांगायचं तर. आत्ता कदाचित तुम्हालाही लक्षात येणार नाही थोडंसं याच्यात, पण जसजसं विषय पुढे जातो ना तसं या गोष्टी कळतात. पण त्या दिवशी मला एवढंच कळलं की आपला जो आहे हे शरीर नाही आहे, तर हा देह आहे की ज्याच्यामध्ये 5 ज्ञान आणि 5 कर्म इंद्रियांचं वावर आहे, ते चैतन्य आहे. आणि या देहावरती प्रत्येक शब्दाचा एक प्रकार, विशिष्ट प्रकारे एक आघात होतो. आघात हा शब्द मुद्दामून वापरतोय की आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्या वरती येऊन धडकते किंवा, पण आघात म्हणजे काय की शरीर त्याला प्रतिउत्तर देतो आणि ते आपल्याला डायजेस्ट होत नाही, म्हणजे आपण ते शरीर स्वीकारत नाही, म्हणून आघात हा शब्द वापरला. मग एखादी दुःखद बातमी ऐकली की आपण म्हणतो ना माझ्या मनावरती आघात झाला. तर आघात म्हणजे काय, तर ती शरीराची किंवा देहाची अवस्था की ज्याच्यामध्ये मन क्षणाकरता विचार करणं बंद करतं, म्हणून म्हणतो आघात झाला. आणि या आघातातून मनुष्य उठूच शकत नाही. म्हणजे ह्या जी 5 ज्ञान आणि 5 कर्म इंद्रिय आहेत, हे त्यांची कार्यांमध्ये कुठेतरी गडबड झाली, म्हणून आघात हा शब्द तिथनं आला होता. मग मला म्हणाले की तुम्हाला हा जो देह आणि शरीर आहे ह्याचा पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा. मग मला एक 10 दिवस दिले गेले की माझा विचार काय. परत जसं गुगल ओपन, तेव्हा गुगल नव्हतं पण गुगल ओपन, की मदत कोणाचीही घ्या, म्हणजे सर्वांची मदत घ्या, मला तुमच्याकडनं तुम्ही काय अभ्यास करू शकता हे मला पाहिजे. मग मी तेव्हाही विचारलं बऱ्याच जणांना की शरीर म्हणजे काय, देह म्हणजे काय. पण शरीर म्हणजे देह आणि देह म्हणजे शरीर, तर असंच सगळ्यांचं उत्तर आलं. कोणी त्याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण किंवा वेगळेपणा करू शकलं नाही. आणि मग त्यांना त्याच्यात सांगितलं की म्हटलंय नाही. मग म्हटलं एक लक्षात घ्या की आपल्या देहाची ओळख म्हणजे मनुष्याला ही स्वत्वची जोपर्यंत ओळख होत नाही की मी कोण आहे, की जोपर्यंत ही त्याला ओळख होत नाही ना, तोपर्यंत तो दुसऱ्याची ओळख पाहू शकत नाही किंवा दुसरी गोष्ट पाहू शकत नाही. एक म्हटलं मला तेव्हाही म्हटलं की माझ्या लक्षात आलं नाही, उदाहरणं मला खूप लागायची, त्याच्याशिवाय मला ते जमणंच शक्य नव्हतं. आणि सुरुवातीला सांगितलं होतं एक गोष्ट 14 वेळा.
म्हणाले की आपण लहान मुलं काय करतात, आपण म्हणतो ना की काय रे घे आईची शपथ घे. मग आईची शपथ घे म्हटल्यानंतर ती म्हटली मला तुम्ही कृती करून दाखवा. तर म्हटलं आई शपथ म्हणून मी असा गळ्याला हात धरला. म्हणजे काय शपथ म्हटलं असं, गळ्याला का हात धरला हा त्यांचा मला प्रश्न होता की तुम्ही गळ्याला का हात धरला त्याच्यामध्ये. आता गळ्याला हात धरताना आपण असा धरत नाही, असा धरत नाही, तर तो ह्या दोन बोटां म्हणतो शपथ त्याच्यामध्ये. मग हे रवीचं बोट आहे, हे तुमच्या देहामधल्या असलेल्या चैतन्यमय अग्नीचं बोट आहे. तर हे बोट हे चैतन्य आणि हे बोट जे आहे हे पितरांसाठी वापरणं मोकळं व्हायचं बोट आहे. आपण जेव्हा बघा की पितरांना जेव्हा पाणी देतो तेव्हा असं अंगठ्याने देतो. म्हणून शरीरातलं चैतन्य ते तुमचं म्हणजे सुरुवात ते अंत ह्याच्यामधला जो काळ आहे तो इथं दडलेला आहे. ते म्हणजे शपथ. म्हणजे आणि त्याला शपथ का म्हणतात, आपण शब्द किंवा असे खूप असतात, पण श म्हणजे काय, ज्यातनं मी सांगितलं की ज्या पहिल्या शब्दाची सुरुवात श पासून ज्ञानाची सुरुवात झाली. तर श म्हणजे मीठ, सत्यता. आता हे जे आहे हे तुम्हाला मूळ शब्दकोश किंवा मूळाक्षर ही जी पुस्तकं आहेत की तुम्हाला कुठल्या शब्दाचा अर्थ काय होतो तर ते घेऊन ते वाचन करायला लागतं. ते मीही केलेलं आहे. तेव्हा नगर वाचन मंदिरामध्ये ही पुस्तकं उपलब्ध व्हायची की त्याला म्हणजे मी म्हटलं श म्हणजे मीठ, तर ते मीठ कसं असं म्हणून चालत नाही. ते मग त्याला त्याच्यावरती अभ्यास केलेलं काय असं मुळाक्षरांची ओळख, शब्दाची ओळख, हे सगळी पुस्तकं आपल्या इथं अवेलेबल आहेत किंवा मिळतात. आता बाजारात मिळतात. पण श म्हणजे मीठ आणि पथ म्हणजे मार्ग. शब्द बघा, श म्हणजे मीठ आणि पथ म्हणजे मार्ग. आणि जेव्हा तुम्ही आपण अगदी सहजपणे म्हणता अरे आई शपथ, तर ही जेव्हा दोन बोटं तुम्ही धरता तेव्हा म्हणजे सत्यतेचा मार्ग अवलंबून मी तुला सांगतोय असा त्याचा अर्थ होतो. मग मी त्यांना म्हटलं मग ते इथंच का धरतो, म्हणजे शपथ म्हटलं तुम्ही इथं हातालाही धरू शकता, मांडीला धरू शकता, कानाला धरू शकता, तिथंच कशाला धरायला पाहिजे गळ्याला. तर डिहायड्रेशन झालं, शरीरातलं मीठ कमी झालं, तर इथं जी नलिका आहे त्या नलिकेतनं ते म्हणजे तुम्हाला क्षार दिले जातात. म्हणजे ती मिठाची जागा आहे आणि मिठाची जागा आहे म्हणून तिथं तुमचा हात जातो. कधी कुठलाही लहान मुलगा असो तुम्ही त्याला म्हण घे शपथ, तर तिथंच हात नेणार, तुम्ही दुसरीकडे तो नेणारच नाही. डिफॉल्ट कृती आहे ही की तिथनं, म्हणजे तो मार्गच तो आहे. म्हणून त्यांनी मला ते पहिल्यांदा शपथ शब्द सांगितला. मग म्हणजे म्हणले हा हे झालं, म्हणजे श शब्दाचा अर्थ कळला. मग पुढं याच्यामध्ये ह्या गोष्टीचा जेव्हा मी विचार केला, असे म्हणले 10 शब्द शोधून काढा की ज्याच्या आपण रोजच्या कृतीमध्ये करतो. मग त्या शब्दांची ओळख व्हायला किंवा हिंट द्यायचं ते मला काहीतरी म्हणजे विचार करायला सांगितलं जायचं. आणि ह्याच्यातनं काय व्हायचं की मी जेव्हा घरी यायचो तेव्हा घरामध्ये तेव्हा काही केबल्स नव्हत्या, टी व्हीचा काही कार्यक्रम चालू नुकतंच ते आपण तेव्हाच्या केबल्स म्हणजे त्या केबलवाल्याकडनं यायच्या त्या केबल असायच्या ठराविक गोष्टी. म्हणजे मी समोर बघत बसायचो पण माझ्या डोक्यामध्ये विचार हेच असायचे की वेळा काय काय भानगड काय हे यांनी, म्हणजे उजळणी चालू असायची. आणि ह्या उजळणी हे करता करता म्हणजे ह्या शब्दांची मोल्ड करता करता आपल्या देहामधले असलेले 5 ज्ञान आणि 5 कर्म इंद्रिय कशी काम करतात हे त्यांनी मला तेव्हा पहिल्यांदा सांगितलं की ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय ही कशी आपल्या देहामध्ये. आणि हा देह हा शब्द आपल्या खूप महत्त्वाचा आहे. हा का सांगतो की आपण आत्ताच्या काळामध्ये साधना करतो किंवा संस्कार आपण जे म्हणतो, कशावरती मनावर संस्कार केलं, पण हे मन कुठं स्थित आहे तर ते शरीरात नाही आहे, तर देहात आहे. आणि मग हा देह आपल्याला ओळखणं हे पहिलं गरजेचं आहे की आपण आपली ओळख
म्हणून त्यांचं पहिलं मला शिकवण होतं की मी काय आहे, जगाला ओळखणं तू नंतर बघ, आधी तू स्वतः काय आपण आहे, माझी वैचारिकता काय आहे, माझ्या देहामध्ये स्थित असलेल्या 5 ज्ञान आणि कर्म इंद्रियांचं काम काय आहे आणि ते कसं करतोय हे तू बघ. आणि हे त्यांनी मला सांगितलं. आणि मग मी त्यांना म्हटलं पण हे कसं करणार, एक करता शांत जागा हवी त्याच्या. तर म्हटलं ठीक आहे, शांत जागेत जाऊ म्हणून. दुपारी या. मग 4 वाजता आम्ही त्या दिवशी आम्ही 2:30 वाजता रमणबाग शाळेमध्ये गेलो. 2:20 वाजता रमणबाग शाळेची मधली सुट्टी होते आणि मधल्या सुट्टीमध्ये मागच्या बाजूनी ग्राउंडवर गेलो आणि एका ठिकाणी बसलो. तर काय होतं, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारता ना, तेव्हा त्याला प्रश्न विचारू नये, त्याच्या पाठोपाठ जात राहावं. आणि मला तिथपर्यंत तेव्हा कळलं होतं की आपल्याला मागं जायचं आहे, बस, मला बाकी काही माहीत नाही. आणि आपोआप मी जात होतो. ते मी तिथं गेलो, त्याच्यामध्ये बसलो आणि म्हटलं आता इथं बसून विचार करा. अहो म्हटलं मी शांतता जागा म्हटली, ध्यान अशा ठिकाणी थोडंच म्हणजे अवस्था इथंच लागलं पाहिजे म्हटले. इथं किती माझं बोलणं ऐकू येतंय? म्हटलं हो येतंय ना. का? कारण लक्ष आहे म्हटलंय. एवढे विद्यार्थी आरडाओरड करत असतात, मधली सुट्टी म्हणजे ग्राउंडवरचे विद्यार्थी एवढे, म्हणजे हजारोनी विद्यार्थी ग्राउंडवरती मोठमोठ्याने बोलत, गलका करत, आरडाओरड करत असतात. तरी म्हणले आपण, तुमच्या लक्षात आलं नाही, खिडकीच्या ह्या बाजूला मी आहे आणि ह्या बाजूला तुम्ही आहे, म्हणजे जिथं खिडकीला कट्टा असतो तिथं बसलो होतो. तर म्हटलं ते ऐकू आलं ना, बस म्हटलं. हाच आवाज हळूहळू करत जायचा आणि तो आपल्याला ऐकू आलं पाहिजे, म्हणजे ध्यान म्हणते. ध्यानाचा शिकायचं कसं आणि अर्थ काय आहे हे त्यांनी मला सांगितलं की सूक्ष्मात जायला पाहिजे. मोठ्यातनं जेव्हा एखादी गोष्ट मोठी असते, त्यातनं हळूहळू जेव्हा ती छोटी होते तेव्हा ती सूक्ष्मात जाते. आणि सूक्ष्म म्हणजे एखाद्या भिंतीवर जर मोठा लाईट मारलात तर तुम्हाला ते लाईट बघायला काहीही त्रास होत नाही. पण जसा जर तुम्ही लेझर बिंदूचा जर लाईट मारलात तर तुम्हाला त्या लेझरकडे बघायचाही त्रास होतो आणि त्या भिंतीवर सुद्धा मारलेलं तुम्हाला ते सूक्ष्म दिसतं, तेवढं तुम्ही ते सहन करू शकत नाही. मग म्हणले तुम्ही इथं येऊन बसत जा. आणि इथं येऊन बसत येऊन तुमच्या रोजच्या जीवनातली मी जे आपलं बोलणं होतं त्याची उजळणी करत जा. चला म्हटलं बरं. मग रमणबागेमध्ये जाऊन जिथं पायऱ्या होत्या तिथं बसायचं आणि तिथंच बसून मी काय जे मनाशी बोलतोय त्याची उजळणी करायची. इथं एक गोष्ट सांगतो की आपण जेव्हा ह्यांची ही जी पद्धत होती, ही पद्धतीने एक घरच्यांचं असं मत झालं की तू काहीतरी वेगळं करतोयस किंवा उगाचच काहीतरी मार्गाला लागलेला आहेस की तुझं काम नाही किंवा काही गोष्टी अशा. मिसेसचं तेव्हा त्याच्यामध्ये झालं की आपलं आत्ता लग्न झालेलं आहे, आपण कुठंच काही हे करू शकत नाही, म्हणजे बाहेर जाऊ शकत नाही किंवा असं हे नाही, तू तिथंच जाऊन बसतोस. तर मी तेव्हा असं म्हटलं की ठीक आहे, मी म्हणजे व्यसनासारखं बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जाऊन दारू सिगरेट पिण्यापेक्षा हे व्यसन चांगलं, म्हणजे ह्याच्यात. आणि हे मी जेव्हा परत आमच्या डॉक्टरांना सांगितलं की जरा थोडासा असा प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये, तर ते म्हटले कसं आहे त्यांना तुम्ही घेऊन या, मी समजवतो म्हणून. मग पहिल्यांदा माझी आई आली माझ्याबरोबर आणि समोरासमोरच असल्यामुळं ते जुने माणसं एकमेकांना ओळखत असायचे, त्यामुळं म्हणले मी हेमंतची आई म्हणून. त्यांना मला म्हणाले की ह्या तुमच्या आई का? तर म्हटलं हो. बरं. मला म्हटलं आजपासून ह्यांच्या हातचं खाणंच बंद करा. म्हणजे माझी आई विचारायला आली होती की जरा ह्याला उगाच हे करायची काही गरज आहे का काय, आणि तुम्ही हे करू नका, ह्याच्या घरामध्ये वाद होत चाललेत आणि इतर गोष्टी. पण इथं घटना उलटीच घडत होती की तुम्ही हे करू नका, म्हणजे आजपासनं आईच्या हातचं खाणं बंद. तर मी त्यांना म्हटलं एक मिनटं, मी आईकडे बघितलं आणि माझ्याकडं. तर ते म्हटलं की मी काय त्याला विष खायला घालते का? कारण ते त्यांनी ठरवायचं.
म्हणजे मला म्हणले की तुम्ही विचार करा, काय होतं, अशी गोष्ट जेव्हा घडते किंवा असं तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी अशा एकदम समोर येतात, तेव्हा तुम्ही काही करू शकत नाही. पण तेव्हा माझ्या जीवनामध्ये ही दुसरी अशी गोष्ट आली होती की ज्याचा निर्णय घ्यायला मला खूप अवघड त्या क्षणी गेला. आणि दोघंही समोर होते, म्हणजे आई पण समोर होती आणि हे होती. मला आई म्हणली, विचार काय करतोयस, नाही सांग ना त्यांना त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं, मला म्हणाले की तुम्ही हे करा, माझं काहीच कुठलंही बंधन नाही. आणि मी त्या दिवशी पहिल्यांदा निर्णय घेतला की मी आईच्या हातचं नाही खाणार. तर मी त्यांना म्हटलं की मी आईच्या हातचं खाणार नाही. ते म्हटले, आईच्या हातचं नाही, परान्न खाणंच बंद. परान्न खाणं बंद ही आपण बोलणं, एक तुम्ही समोर स्वतःच्या ठेवा की तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्या आईच्या समोर सांगते की परान्न, आणि आई जे आपल्याला खायला देते, आई जेव्हा आपल्याला प्रेमाने देते, त्याला परान्न कधी म्हणत नाहीत. पण जेव्हा तुम्ही काही गोष्टी आपली पूर्ण सर्वत्व एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीच्या चरणांशी समर्पित करता, तेव्हा तुम्हाला निर्णय हे घ्यायलाच लागतात. त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडू नाही आहे किंवा पडू शकत नाही. आणि मी तेव्हा तो निर्णय घेतला की मी आईच्या हातचं खाणार नाही आणि त्याचबरोबर कोणाच्याही हातचं खाणार नाही, फक्त घरी. हा निर्णय मी तेव्हा त्यांना कळवून टाकला. तिथंच जागेवरतीच सगळ्या गोष्टी होत्या. आई रागाने चिडून निघून गेली की, कारण रोज मला ती गरम काहीतरी खायला द्यायची, डबा द्यायची, रोज आईच्या हातचं खाणं, आणि उद्यापासनं बंद की हे हे आपल्याला करायचंच नाही आहे म्हणून. त्याच्या हा एक झालेला पहिला आघात. म्हणजे आघात म्हणजे काय असतं की गुरु हे असं असतात ना की जेव्हा घडवायला सुरुवात करतात ना, तेव्हा ते मागच्या भागात जसं म्हणलं की शिल्पकार हे नको ते काढून टाकतात, की ज्याच्यापासून वाटतं की अडचण होईल किंवा प्रॉब्लेम येईल, तर त्या गोष्टी काढून टाकतात. तसं त्यांनी, तर मी नंतर जेव्हा बोलणं झालं त्यांना म्हटलं की तुम्ही आईच्या हातचं का नाही. ते म्हटले की कसं आहे की तुम्ही आईच्या हातचं खाल्लं असतं पण बाकीच्यांचं हे केलं, पण ज्यावेळी ह्या व्यक्तीचं वीक पॉईंट काय आहे, तर आईच्या हातचं खाणं ह्याचा वीक पॉईंट आहे. तोच जर तोडला, म्हणजे येणारा मूळ, ते म्हणजे तुमच्या इलेक्ट्रॉनिक भाषेमध्ये जर फ्यूज तुमचा काढूनच टाकला, तर पुढचं सगळं बंदच पडणार आहे. त्यामुळं म्हणले की हा निर्णय घेणं प्राप्त होतं त्याच्यामध्ये. पण त्याचा अर्थ म्हटलं ठीक आहे. आणि नंतर मी खाल्लं नाही. म्हणजे मी त्याच्यावरती आपल्या इथं याच्यावरती परान्नावरती भाग पण केले, आणि त्यांना अनंत कारणं असतात ती नंतर आपल्याला पटतात की का करू नये ह्या गोष्टी, किंवा कशा पद्धतीने या जीवनामध्ये आपल्या अडचणी उत्पन्न करतात. कोणाकडेही खायचं नाही. आणि मग जेव्हा ह्या गोष्ट पहिल्यांदा ही सुरू झाली, मग तेव्हा मी त्यांच्याकडनं पहिल्यांदा सिंहगडावर गेलो, की गडावर जाऊ म्हणून. आणि तेव्हा मला पहिल्यांदा कसं झालं की टॉयलेटमध्ये जाताना वाड्यामधनं ते मला हाक मारायचे की चला, सकाळी 7-7:30 वाजता आम्ही जायचो सिंहगडला. आणि तिथं ते मला हाक मारायचे की नुसतं चला म्हणायचे. मग मी पटकन आवरून तेव्हा जायचो. आणि सिंहगडावरती गंमत अशी होती की शनिपारापासून सिंहगडाला 60 नंबरची बस जायची की शनिपार ते सिंहगड पायथा. आणि बस जाऊन तिथं बघितलं, पहिली 6ची बस, पहिली बस असायची, बस फुल. म्हणजे मला कळायचंच नाही, एवढ्या सकाळी 6 वाजता सिंहगडला जायला सगळी माणसं फुल कशी काय. आणि जेव्हा मी डॉक्टरांबरोबर जायचो तेव्हा आतमध्ये त्या जुन्या बस बघा कशा असायच्या, त्याला मागं ड्रायव्हरच्या मागं एक मोठं सीट असायचं. तर तिथं एक सीट केलेलं की ते ड्रायव्हरच्या बरोबर बॅक साईडला तिथे डॉक्टर बसायचे. आणि त्याच्याबरोबर सीट, मी डॉक्टरांबरोबर आलो होतो म्हणून त्यांच्याबरोबर समोरच्या सीटवर मला जागा दिली गेली. मला पहिल्यांदा कळलंच नाही की काय भानगड आहे, एवढे सगळे माणसं आहेत सगळे ह्याच्यामध्ये. म्हणजे एक
कॉमन गोष्ट होती की बस भरली त्याच्यात काही नवल नाही. पण मला असं त्या दिवशी कळलं की सगळी माणसं सिंह म्हणजे शनिपार ते सिंहगड डॉक्टरांना ऐकण्यासाठी यायची. म्हणजे बाहेरचं कोणी एखाद दुसरंच त्याच्यामध्ये असायचं, पण ही सगळी तिथं तिकीट काढायची आणि ती बस फुल व्हायची. आणि ही तिथनं एखादा विषय बोलायला ते जेव्हा सुरुवात करायचे, अक्षरशः पिन ड्रॉप सायलन्स त्या बसमध्ये असायचा. आणि ते कुठलाही विषय असायचा, कोणी बोलायचं तर त्या विषयावरती बोलायचे. आणि सिंहगडला गेलो की सगळे उतरायचे आणि त्याच बसने रिटर्न यायचे. मग मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा त्यांच्याबरोबर सिंहगडावरती जायला गेलो. फर्स्ट माझी व्हिजिट त्यांच्याबरोबरची. तर तेव्हा काय आपल्याला सिंहगड चढायची अशी सवय नसते किंवा हे नव्हतं. आणि मग चढण कसं चढावं, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही उंच याच्यावरती जात असाल तर आपल्याला कशा पद्धतीने गेलं तर आपलं शरीर आपल्याला साथ देतं. इथं देह नाही तर शरीर हा शब्द मुद्दामून वापरतोय की शरीराची क्षमता, देहाची क्षमता नसते तर क्षमता ही शरीराची असते. म्हणून शरीर हे धष्टपुष्ट हवं, देह धष्टपुष्ट म्हणत नाही. देहाची बोली असते आणि शरीर हे धष्टपुष्ट, असे दोन शब्द आहेत. म्हणजे जसं तुम्ही तयार करता, शरीर तयार करता, तसं देह म्हणजे ही तुमची 5 कर्म आणि ज्ञान इंद्रिय बोलत असतात. ह्याला म्हणतात आपली पर्सनॅलिटी. तर ती तशा पद्धतीने त्यांनी ती कसं आपलं शरीर एखादा उंच चढ चढताना सहजता निर्माण होते आणि श्वासाचा प्राणायामाचा अभ्यास हा त्यांनी मला तिथं जाताना सांगितलं की 5 पायऱ्या चढायच्या आणि उलटं मारायचं, उलटं फिरायचं आणि खाली बघायचं. म्हणजे ही कृती जर केली तर ज्या माणसाला दम लागतो किंवा एखाद्याला जायचा काही चढाचा प्रॉब्लेम असेल, अगदी बिल्डिंगमध्ये पायऱ्या चढायचा प्रॉब्लेम असेल, तर तो कुठलाही दम न लागण्याशिवाय तो आरामात चढू शकतो. म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया असं याच्यामध्ये, म्हणजे तो भाग त्यावेळी त्यांनी शरीराचा हे सांगितलं की चढायचं कसं. मग तिथं त्यांच्या शेतावरती पहिल्यांदा गेलो. बरं, बाहेर खायचं काही संबंध नव्हता, पण तो मुळाचा माझा स्वभाव होता ना की बाहेरचं खायचा. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सिंहगडावर जाताना मग भजी, ताक हे सगळे जाता जाता विचारायचे की हे देऊ का. आणि तेव्हा मी एक गंमत पाहिली की जी एक आदब होती, म्हणजे त्यांना जो एक मान मिळायचा, रिस्पेक्ट मिळायचा ना, तो मी थक्क होऊन गेलो की काय म्हणजे एखाद्या व्यक्तीचं काय असावं याच्या. आणि मग त्यांच्याबरोबर जेव्हा गेलो तर तेव्हा मला थोडंसं ब्लड प्रेशरचा त्रास व्हायचा. म्हणजे मी त्यांना म्हटलं मला बीपीचा त्रास होतोय. त्याच्यामुळे वर गेलो, मला म्हणले तिथलं कुदळ घेऊन या. मग ते कुदळ घेऊन आलो, फावडं दिलं आणि एक असा मोठा चौकोन सांगितला. ते म्हणले आखून घ्या. तर तिथं म्हणले ते तुम्हाला खाण्याचं आहे. तर म्हटलं बरं. मग त्याच्या आधी असं होतं की त्यांच्या शेतामध्ये अतिशय खोल विहीर आहे, छोटीशी निमुळती विहीर आहे. आणि मला म्हणले की बादली त्या रहाटाला बांधलेली होती. तर म्हणले बादलीतनं पाणी काढा आणि ते पाणी आपल्याला आता सकाळ ते संध्याकाळपर्यंत पुरवायचं आहे. एवढीशीच बादली होती. तर ती तुम्ही काढा आणि त्याच बादलीने तोंड धुवायचं आहे, तेच पाणी प्यायला वापरायचं आहे, तेच बादली तुम्हाला जर शौचाला लागली तर ते वापरायचं आहे. आणि हे सगळं करून दिवसभर पाणी पिऊन त्यातलं थोडं पाणी झाडाला घालायला उरलं पाहिजे. म्हणजे माझं तिथं डोकंच चालेल ना. म्हटलं एक तर बादली एवढीशी तर कसं काय होणार म्हटलं. तर मला म्हटले मी काढून देतो. अतिशय खोल विहीर आहे आणि अति निमुळती आहे. तर म्हटलं ठीक आहे, पण आपल्याला उत्साह असतो, ओव्हर कॉन्फिडन्स की हे एवढंच ना मी काढतो. त्याच्यात ते आपल्याला माहीत नसतं की म्हणजे रहाटनी जी दोरी होते त्याला एक प्रकारचं टेक्निक असतं. पण ते काढा म्हटले. मला पहिल्यांदा विचारलं की जर तुम्ही हात लावलात आणि जर पाणी काढलं तर तेवढंच वापरायला लागेल, हे तुम्हाला मान्य आहे का. म्हटलं हो. आमच्या शेजारी म्हटलं फडकेवाडा आहे, तिथं विहिरीत मी किती वेळा काढतो, त्याच्यात काय, काढा म्हटलं. ती बादली एक तर अतिशय निमुळतं होतं, त्यामुळे ती बादली आपटत आपटत खाली गेली.
तर जसं म्हणतो ना आपण, एखाद्याला म्हणतो पहिला चान्स तुला दिला, ती काय बादली खाली गेलीच नाही. मग मी ती परत ओढली. मला म्हटले आता जेवढं पाणी येईल तेवढंच, आणि जर नाही आलं तर तुम्हाला बिन पाण्याचं राहायला लागेल, काढून देऊ का? म्हटलं नको, मीच काढणार. आणि मला म्हटले थांबा. मग त्यांनी मला थांबवलं. तर उभं कसं राहायचं, तर ही कृती त्यांनी मला शिकवली त्याच्यामध्ये. आणि पाण्याची बादली कशी रहाट, मला म्हटले हे काय आहे? म्हणजे ते रहाट आहे बांधलेलं त्याच्यामध्ये. मला म्हटले हे जीवन आहे. काय सांगतो, प्रत्येक कृतीतनं ज्ञान प्राप्त दिलं त्यांनी मला, ज्ञान शिकवलं. ते म्हटले हे रहाट आहे, हे जीवन आहे म्हटले माणसाचं. आणि ही जी दोरी आहे हे आपले म्हटले श्वास आहेत, की आपण त्या आपल्या जीवनाभोवती गुंडाळलेले आहेत. आणि ते जे आपण जेव्हा ते खोलात सोडतो, असा जेव्हा श्वास घेतो तेव्हा ती बादली खाली जाते, आणि जेव्हा ते ओढतो तेव्हा तो श्वास सोडल्यासारखं होतं, म्हणजे भरून वर येतं, म्हणजे ऑक्सिजन भरून वर येतो. म्हटलं मला नाही कळलं, आपण जेव्हा दीर्घ श्वास घेतो तेव्हा खरं ऑक्सिजन म्हणले भरून असतो ना, तेव्हा म्हणजे तेव्हा नसतो. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आकाश मोकळं होतं आणि आपल्या देहात उत्तम ऑक्सिजन जातो. म्हटलं बरं. आणि ज्या स्पीडनी सोडण्यापेक्षा नियंत्रित गतीने सोडणं सरळ, ह्याला गरजेचं आहे. म्हणजे आपण जेव्हा नियंत्रित गतीने श्वास जर सोडायचा हे केलं, म्हणजे असं, तर तो व्यवस्थित जात नाही. खूप जणांची जी सवय ह्याच्या की श्वासाची, मग त्यांनी मला तिथं ते श्वास, आणि मग तो कसा ओढायचा, की रहाट असा 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 ओढा लागतो. आपण काही झालं ते असं असं ओढतो, ते असं ओढायला लागतं. मग म्हणले जी ही हाताची जी कृती आहे अशी, तर ही सत्व निर्माण करते. म्हटलं कसं काय? मला म्हणले बघा, जेव्हा दही घुसळतात तेव्हा कशी कृती होते, अशी होते. म्हणजे ते त्या बारला दोरी बांधलेली असते आणि तेव्हा असं घुसळतात. आणि जेव्हा कृती अशी होते तेव्हा सत्व जमा व्हायला सुरुवात होते. सत्व कुठं जमा होते? तळाशी. आणि फेस कुठं येतो? तोंडाशी. म्हणून म्हणले कधीही जेव्हा मनुष्य गतीच्या पेक्षा बाहेर क्रिया करतो तेव्हा तोंडाला फेस येतो. म्हणून मग ही माझी पहिली तिथली शिकवण होती की याच्यात, की कृती अशी अशी असावी त्याच्यामध्ये, म्हणजे या पद्धतीने. मग म्हटलं आता चालून दाखवा, दोन्ही पाय तुम्ही बरोबर टाकू शकता का? म्हटलं नाही. म्हणजे दोन्ही पाय टाकले की उडी होते. मग एक पाय मागं आणि एक पाय पुढं हेच टाकायला लागतं, तेव्हा जीवनाची गती येते. म्हणून म्हणले मागं आणि पुढं हे ओढणं, किंवा रेल्वेचं इंजिन जेव्हा बघा ते म्हणले की तो बार असा येतो की मागं पुढं. म्हणून सुख दुःख हे जेव्हा येतं तेव्हा मध्ये चैतन्य येतं. हे उदाहरण किंवा हे मी तुम्हाला सांगायला लागतं, थोडंसं हा पहिला भाग आहे ना तुम्हाला अवघडच वाटणार आहे. पण शिक्षण कुठं आणि कसं मिळतं, ज्ञान कसं प्राप्त होतं. आम्ही तिथं वरती पोचलो होतो 8 वाजता, पण विहिरीपर्यंत उभं होतो तेव्हा 9 वाजले होते. मग तिथपर्यंत, पण हे एक गोष्टीची पूर्तता झाल्याशिवाय पुढची गोष्ट नव्हती. आता म्हणले तुम्ही बादली सोडा. कशी सोडायची तेही सांगितलं. ती सोडल्यानंतर झाली, मी म्हणत नाही की माझ्याकडनं लगेच पूर्ण भरून आली, अर्धीच बादली आली, हरकत नाही म्हणाले. सुरुवात आहे. बादली आणली, म्हणले काढून घ्या. दुसरी बादली होती त्याच्यात ती ओतून घेतली. आणि मला उत्कंठा लागली, हे कसे काढतायत आता बघू दे मला. म्हणजे असतं ना आपल्याला, मी काढली, हे पण कसं काढतायत बघू दे त्याच्यात. आणि मग त्यांनी ज्या सहजतेने ती सोडली याच्यात, तर ती पटकन खाली गेली. ते म्हणले कसं आहे, ती बादली करताना फक्त त्या दोरीला एक अशी वरती हे द्यायला लागते, म्हणजे ओढायला लागते. असा जर्क बसतो आणि ती बादली वरनं खाली जाते. आणि ती गेली, ह्या जर्कनी काय होतं, तर तिथं खाली गेल्यावर ती उपडी होते, आणि ती उपडी गेली की ती अशी होऊन पाणी वर येतं. मग म्हणले जर्क हा खूप महत्वाचा आहे. मग जीवन जगताना, विचार करताना
जर्क म्हणजे एक जो टॉर्क असतो, गाडी गेअर टाकताना सुद्धा बघा, म्हणजे आपण ॲक्सिलेटर टाकला की टाकलं की तो सोडला की एक जर्क बसतो, तो बसला की मग गाडी म्हणजे धक्का दिला की पुढे चालू होतं बरोबर. आणि मग त्यांनी ते पाणी काढलं आणि ते पाणी आम्ही म्हणजे दिवसभर वापराचं होतं त्याच्यात वापरलं. तिथं एक घटना अशी जी घडली की जी 3 नंबरला मी त्याच्यामध्ये घेतो की डबा नेला होता आणि मला खूप म्हणजे त्यावेळी असं इच्छा झाली की इथं मिरचीचा खरडा मिळावा. म्हणजे आवाज येत होते, भजी देऊ का, भजी देऊ का, म्हणजे किती त्यावेळी म्हणजे असं वाटलं ना की आपण ह्यांच्या सानिध्यात असून आपल्या मनावर अजून संयम नाहीच आहे. म्हणजे सारखं ओढ मन घेत होतं की मला गरम भजी खायचे, ताक प्यायचे, गरम भजी खायचे. हे त्यांनी ओळखलं मनातनं. पण मला ते खाता येत नव्हतं किंवा मी ते त्याच्यावरती अंकुशच होता. मग त्यांना म्हटलं मला खरडा म्हणले तुम्हाला खायचा आहे ना, बसा. मग त्यांनी मला दगडावरनं पंचतत्व, आपली जी देहातली 5 तत्व आहेत, तर पंचरस आहे. या रस म्हणजे तिथली चिंचेचं झाड होतं, त्याची टोकाची पानं, हिरवी मिरची, आलं, त्याच्यानंतर खडे मीठ, साधं मीठ नाही, खडे मीठ, हे दगडावर घेऊन त्यांनी ठेचलं आणि लसूण हे सगळं ठेचलं आणि मला गोळा खायला दिला. म्हणजे खा, आणि तो खायला दिला. ह्यानी पंचरस देहामधले उत्तम होतात. पण ते दगडावरती त्या विशिष्ट कृतीनेच ते करायला लागतं. नंतर मी इतक्या वेळा ही गोष्ट केलेली आहे की त्याच्यात लिमिटच नाही, पण ही सुरुवात होती त्याच्यात. आणि मग आम्ही जेवलो. परत त्यांचा डबा त्यांनी खाल्ला, माझा डबा मी खाल्ला. ते म्हणले की जरा तुम्हाला आराम करायचा तर आराम करा. कडकडीत ऊन होतं आणि त्यांचं घर तिथं चारा ठेवलेला आहे, गाईवरती ते घेऊन जायचे, गाय होते. आणि मी तिथं बसलो आणि मग विचार करत बसलो की ते जरा पडले दुपारी, म्हणले 10 मिनटं पडायचं. मी आपला बसलो आणि माझ्या डोक्यामध्ये मात्र ते म्हटले झोपलेत का, मग तेवढ्या वेळात मला भजी खाता येतील का, मग ते मनच अडकलेलं होतं. आम्ही सांगितलं ना की एक सर्वसामान्य मनुष्यच असतो आपण, पण तिथं आपल्या परीक्षा असतात एक एक गोष्टींच्या. आणि मग तिथं आता काय करायचं. आणि मग ते एक जेव्हा उठले ते म्हणले तुम्हाला भजी खायची आहेत का, म्हटलं नाही नाही म्हटले खाऊच आपण त्याच्यात. आम्हाला मनात एकदा वाटलं चला म्हणजे आता भजी येणार अशा ह्याच्यामध्ये होतं. बसा म्हणाले, बसलो, मांडी घातले. आणि हे जे मधलं बोट आहे, हे मधलं बोट त्याने मला फक्त तोंडात घालायला सांगितलं. ते मी असं तोंडात घातलं आणि मी कमीत कमी 5 ते 6 भजी खाल्ल्याचा स्वाद मला मिळाला. आणि मला 1 मिनिट कळलंच नाही की मी भजी कशी खाल्ली. म्हणजे मला कळतंय की मी आपण भजी खाल्ल्यावर तो एक प्रकारचं ते फील येतं किंवा पोटाचं आपल्या येतं, तोंडामध्ये एक प्रकारचा वास राहतो सगळं. मी फक्त बोट हे केल्यानंतर म्हटलं ताक पण मला प्यायचं होतं. ठीक आहे म्हटलं, हरकत नाही त्याच्यामध्ये. परत तेच बोट त्यांनी मला हे करायला सांगितलं, ताकाचंही मला हे आलं. आणि मला त्यावेळी ती ढेकर जी आली ती भज्याची आली. म्हणजे मला आजही आठवत आहे, त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की बटाट्याची भाजी तुम्ही म्हणजे शक्यतो तिथं खराब होत नाहीत किंवा याच्यामध्ये बटाट्याची भाजी डब्यातनं मी घेऊन गेलो होतो. तर ती तिथं नंतर मला भज्याची ती चव आली. आणि मग जेव्हा आम्ही संध्याकाळी 6 वाजले तर ती वरनं त्यांची इकडनं बस येताना दिसायची एका ठिकाणी कॉर्नरला. तर थोडंसं काय झालं, जेव्हा तुम्ही स्वाध्याय अध्यात्म असो किंवा कोणी असो, पेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात. आणि माझे सुटच चालले होते कारण सवय नाही. सकाळी उठून गेलेलो, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तिथं मला त्यांनी खणाला लावलं, मग सांगितलं कुठे आहे ब्लड प्रेशर ते सांगा. या गोष्टींची सवय नसते. आणि मग थोडंसं ते हे झालं, म्हणजे कधी एकदा घरी जातोय असं झालं. डोक्याला जड झालं, जडत्व आलं. अध्यात्म असो स्वाचत असो, जेव्हा तुम्ही एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीच्या ज्ञानगुरूच्या सानिध्यात जेव्हा जातं तेव्हा ते जाणं हे इतकी अवघड गोष्ट आहे. ते तुम्ही स्वीकारणं की तुमचा मेंदू
आणि तुमचा देह ते सहजासहजी स्वीकारत नाही, कारण ती सवय नसते. ती तुम्हाला सवय तुमच्या अंगवळणी करून घ्यायची असते. आणि तिथं माझं इतकं हे व्हायला लागलं की आता काय करायचं. आणि मग ती एकदाची मला बस दिसली, मग 4 वाजले, 4:30 वाजले, कधी एकदा घरी जायला मिळतंय. कारण तिथनं परत 1 तास शनिपारापर्यंत यायला आणि मग घरी जायला, सगळं माझं त्याच्यात असं होतं. आणि ते तिथं काम करत होते. बस आली का मला त्यांनी विचारलं. म्हटलं हो मला येताना दिसतं, निघू निघू म्हटले. आता सिंहगड चढायला मला जवळजवळ 1.5-2 तास लागले होते. ते पटकन चढायचे, पण माझ्यासाठी म्हणून ते हळूहळू आले. आणि म्हटलं आता पटकन जाऊ. म्हटलं ही बस गेली की तेव्हा तासांनी बस असायच्या. म्हणजे मी अस्वस्थ मनात इतका की पटकन घरी जायचं आहे, पटकन घरी जायचं आहे. मला म्हटलं अस्वस्थता नसावी, अस्वस्थता मन ठेवू नका. पिशवी वगैरे घेतली. म्हटले बादलीतनं थोडंसं पाणी उरलेलं आहे ना तिथं, म्हटलं तुळशीला घालून टाका. बादली परत ठेवली त्याच्यात. त्या कृती फास्ट, कारण आता घरी जायचं होतं ना पटपट त्याच्यामध्ये. पण ती जेव्हा मी बादलीने त्या तुळशीला पाणी घातलं तेव्हा लक्षात आलं आपण दिवसभर पाणी प्यायलं, हात धुतले, म्हणजे मी नेलेला डबा तोही तिथं माती लावून तो घासला. पण तेवढ्या अर्ध्या बादलीमध्ये माझं काम झालं होतं. मला म्हणाले की काटकसर, आणि आपण जे घरामध्ये आपल्या नळाला पाणी सोडतो की असे आपल्याला त्याची मूल्य कळत नाही की कितीही पाणी जाऊ दे, काय जाऊ दे. म्हणजे एवढ्या गोष्टीमधनं, म्हणजे एखादी गोष्ट प्रमाणात असेल तर प्रमाणात असलेली गोष्ट आपण कशी वापरावी किंवा त्याचा कसा वापर करावा ना, हे त्यांनी मला त्या कृतीतनं शिकवलं. की तुमच्याकडं सगळं मोठंच किंवा जास्तच असं असेल, म्हणजे आपण कुठेतरी ट्रिपला गेलो आणि 10 बाटल्या बिस्लरीच्या ठेवल्या, आता बिस्लरीच्या येतात, तर आपल्याला चिंता नसते, आहेत आपल्याकडे 10 बाटल्या. पण जेव्हा एकच बाटली आपल्याकडे असते आणि तेव्हा आपल्या मनात येतं की आपल्याला हे दिवसभर पुरवायचे आहे आणि अमुक गोष्टी करायचे, तेव्हा आपला देहसुद्धा आपल्याला साथ देतो की नाही तुझ्याकडे एवढंच आहे बरं का, तर तू ती जागृत अवस्थेत आणू नको. तहानेला सुद्धा, तहान ही ती क्रिया आहे किंवा प्रक्रिया जी आहे की आपल्याला ती आपण लागते ना तहान, तर ती सुद्धा लागत नाही. इतकं शरीर आपलं आपल्याला साथ देतं. ह्याला म्हणतात स्वदेहाची ओळख. हे सांगायचं की या कृती करून घ्यायचं कारण काय होतं, कारण स्वदेहाची जेव्हा ओळखच जोपर्यंत मनुष्याला होत नाही तोपर्यंत मनुष्य काही करू शकत नाही. आणि मग तिथनं जेव्हा आम्ही आलो तेव्हा एका ठिकाणी थांबलो. मला म्हणले ह्यांना 3.5 रुपये द्या. मला कळलं नाही की ह्यांना 3.5 रुपये का द्या. तर म्हणजे मगाशी भजी खाल्लीत ना आणि ताक प्यायलं ना, तर ते द्या. मग ती यांची इथली होती. आता पैसे मी दिले 3.5 रुपये, तेव्हा 5 रुपये होते, ते 5 रुपये त्यांना दिले, 1.5 रुपये त्या बाईने दिले. त्या बाई हसल्या आणि त्या काही बोलल्या नाही आणि खाली आलो आम्ही. माझ्या मनामध्ये प्रश्न, मी तर भजी तर काढली नाही, पण म्हणजे तो मला स्वाद तर आला होता, पण भानगड काय आहे ही त्याच्यामध्ये. मग खाली आलो आणि जेव्हा आम्ही परत बसमध्ये बसलो तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं की ती भजी आपल्या देहामध्ये स्थित असलेली पंचमहाभूतं ही तुमच्यापर्यंत आणून देतात. म्हणजे अशी जगतातली कुठलीच गोष्ट नाही की जी तुम्ही साध्य करू शकत नाही, आणि ती तुम्हाला साध्य झाल्यावरती ती साध्य झालेली गोष्ट स्वतःचं अस्तित्व आपल्याला दाखवून जाते. जी भज्याची टेस्ट मला लागली ती त्या भजी माझ्या देहामध्ये त्याचं अस्तित्व दाखवून गेली. म्हणजे त्याचं खात्री करून गेली की मी खाल्लेलं आहे, म्हणून ते खाली पैसे. कारण त्यांच्याकडं तेव्हा ती भजी कमी झाली होती. हे आज तुम्हाला ऐकताना किंवा आजच्या काळामध्ये हे मानताना हे खूप अवघड गोष्टी आहेत, पण अशा हजारो गोष्टी माझ्या जीवनामध्ये ह्यांच्याबरोबर जगताना कळलेल्या आहेत. आणि मग तिथनं आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा काही म्हणजे तेव्हा माझ्या मते साधारण 1 वर्षभर डॉक्टरांचं थोडंसं फास्ट फॉरवर्ड करतो की हे केलं होतं आणि थोडंसं वैचारिकता कशी आणायची याची सुरुवात झाली होती. मग मी त्यांना म्हटलं की मला एखादं चांगलं पुस्तक सुचवा की मी कुठलं वाचावं.
आणि मग त्यांनी मला पहिल्यांदा शोध वेदांच्या मूलतत्वाचा हे पुस्तक त्यांनी मला आणायला सांगितलं, की जे पहिलं पान पहिली 5 पानं मी पहिलं पान उलगडलं की मला 5 मिनिटं झोप लागायची. एक तर बारीक टाईप आणि इतकं की तो मनूचा प्रवास आणि हे म्हटलं कोण मनू आणि काय त्याच्यामध्ये. असं होत नाही ना की तुम्ही एखाद्या ज्ञानगुरूच्या सानिध्यात गेलात की सगळं तुम्हाला प्राप्त झालं, तर तसं नव्हतं. आणि इथं कामच वेगळं होतं सगळं, की एक 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 मणीतली जसे तसं ते रोज वेगवेगळं गुंफत चाललेलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये मला त्यांनी सांगितलं की तुम्ही ना दिव्यस्पर्शी पुस्तक घ्या. मग प्रसाद प्रकाशनचं दिव्यस्पर्शी पुस्तक मी पहिल्यांदा घेतलं. आता त्यांनी सांगितलं पद्धत, लगेच घरी घेतलं आणि इतकं सुंदर पुस्तक आहे दिव्यस्पर्शी की मी ते एका दिवसात वाचून संपवलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्याकडं, कारण तेव्हा मी रोज जायचो त्यांच्याकडं, एक अर्धा पाऊण तास रोज जायचो, जे ज्ञानाची जी प्राप्ती व्हायची ती घ्यायचो. आणि अर्ध्या पाऊण तासामध्ये जेव्हा त्यांच्याकडे जे बोलणं व्हायचं ते माझ्यासाठी खूप होतं. आणि मग पुस्तक दुसऱ्या दिवशी मला म्हणले वाचलंच का पुस्तक? म्हटलं हो वाचलं ना. काय म्हणले पुस्तकात? तर म्हटलं काही नाही, त्यांनी मसाज करून कसं किती जणांना उभं केलं किंवा काय ह्याच्यामध्ये आहे ते त्याच्यात दिले. म्हणजे प्रस्तावना वाचलीत का? आणि मी नेमकी प्रस्तावनाच वाचली नव्हती. मग म्हणले आपण जेव्हा पुस्तक, म्हणजे तेव्हा त्यांनी मला पुस्तक कसं वाचायचं हे शिकवलं, की एखादं पुस्तक आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण कसं वाचलं पाहिजे. मग प्रस्तावना जेव्हा मी वाचली ते म्हणले पुस्तक घेऊन या घरनं. मग घरनं मी पुस्तक घेऊन गेलो, वाचा. जे डॉक्टर राम भोसल्यांचं ते पुस्तक आहे. तर ते गावाच्या विहिरीच्या बाहेर आपला त्या विहिरीमध्ये जीव द्यायला चालले होते. आणि त्यांनी ते देणार आणि त्या विहिरीत त्यांनी बघितलं की त्या विहिरीच्या काठावरती, तुम्ही विहीर डोळ्यासमोर आणा की ती विटांनी बांधलेली विहीर, तर तिथे एक चिमणी त्या पक्ष्यांना खाद्य भरवत होती. आणि तेव्हा राम भोसलेंच्या मनामध्ये विचार आला की ही जर पिल्लं अगदी एवढी जर हल्ली तर ती खाली विहिरीच्या पाण्यात पडणारच आणि मरणार आहेत. पण त्या चिमणीलाही किती खात्री आहे की आपली पिल्लं तिथं पडणार नाहीत. आणि तिने घरटं अशा ठिकाणी केलं की जिथं कोणी येणार नाही. मग हे तिचं आपल्या पिल्लांच्या बाबतीत किंवा स्वतःवरती असलेला आत्मविश्वास हा प्राध्यापक डॉक्टर राम भोसल्यांमध्ये जागृत झाला. आणि तिथनं ते परत फिरले आणि मग पुढं ते घडले गेले. म्हणजे ही गोष्ट आपल्याला काय शिकवते तर आत्मविश्वास कसा असावा जीवनामध्ये. आपण बघा प्रत्येक क्षणी ह्या अशा विहिरीच्या काठीशीच आपण बसलेलो आहोत की कधी काही कुठल्या संकटात कोसळून पडू किंवा हे नाही. पण जसं त्या चिमणीचं त्या खोलीकडं लक्ष नव्हतं, कारण तिने त्याच्याकडे तसं ज्या गोष्टीचा नकारात्मकतेचा विचारच तिने केलेला नव्हता की मी माझी पिल्लं ह्याच्यामध्ये सुरक्षितच राहणार आणि ती त्याच्यामधनं व्यवस्थित वेळ आली की उडून जाणार. हा आत्मविश्वास जो आहे हा पुस्तकातला पहिला भाग त्यांनी मला त्या दिवशी दाखवला. आणि म्हणले कसं आहे की मनुष्याचा वैचारिक विचारधारा म्हणजे विचार आणि गुरु म्हणजे शिष्य हा काडेपेटीतल्या काडीसारखा असतो आणि गुरु हा त्या काडेपेटीमधला जो बेस असतो ना गंधकाचा त्याच्यासारखा असतो, काडेपेटीसारखा असतो. पण एक ज्ञानी आणि एक अज्ञानी जेव्हा एकत्र असतात तेव्हा काही त्याच्यामध्ये उपयोग होत नाही. कारण अज्ञानी जेव्हा ज्ञानी कधी होतो तर जेव्हा ज्ञानी मनुष्य त्याच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारे संस्कार करतो. आणि हे संस्कार करणं म्हणजे आपण त्या काडेपेटीवर जेव्हा घासतो तेव्हा जो तुमचा प्रकाश होतो किंवा ती काडी पेटते त्या घर्षणाने तेव्हा अग्नी निर्माण होतो. म्हणजेच काय म्हणले की जेव्हा अज्ञानी मनुष्य हा ज्ञानी मनुष्याशी एकरूप होऊन जेव्हा घर्षणाची ठिणगी उडते तेव्हा ज्ञानाची म्हणजे अग्नीची उत्पत्ती होते. असं त्यांनी त्या दिवशी मला एक सांगितलं की क्रिया कशी घडते. आत्ता तुम्हाला सुरुवातीला थोडंसं
ऐकण्यासाठी किंवा याच्यासाठी थोडं अवघड वाटेल, पण जो रस्ता होता, जसा त्यांनी तो मला सांगितला किंवा ज्या पद्धतीने मला त्यांनी तयार केलं, शिकवलं गेलं, त्याच्यामध्ये हा सगळा भागात येणं आणि हे तुम्हाला सांगणं गरजेचं असतं की संस्कार कसे घडत जातात. प्रत्येक कृती ही संस्काराशी निगडीत आहे. त्यामुळे आपण रोजच्या जीवनात वागताना की आपण कसं वागतो, आपण काय प्राप्त करतो, तर मला असं वाटतं की आजच्या भागातनं तुम्ही हे करायचं की आपली देह ओळख काय आहे हे शिकणं खूप गरजेचं आहे. की हा माझा देह आहे, मी हेमंत बापट म्हणून नाही, हा माझा देह म्हणजे माझी 5 ज्ञान आणि माझी 5 कर्म इंद्रिय कशा पद्धतीने काम करतात, तसं तुम्ही हा विचार करा. फक्त मग तुमच्या अडचणींमध्ये, प्रॉब्लेममध्ये, ह्या भौतिक गोष्टींमध्ये अडकू नका. कारण गुरुतत्व जेव्हा स्वीकारतो ना, तेव्हा तो मार्ग अतिशय कठीण असतो, सोपा नसतो. पण जेव्हा एकदा तुम्हाला त्याची प्राप्ती होते, तेव्हा तुम्हाला कळतं की आपण नाहीच आहोत, कारण आपलं अस्तित्व मिटलेलं असतं. दुधात तुम्ही साखर घालेपर्यंतच तुम्हाला त्या साखरेचं अस्तित्व वेगळं आहे जाणवतं, पण जेव्हा ती दुधाशी एकरूप होते साखर, आणि तेव्हा तुम्हाला ते साखरेचं दूध असं संबोधलं जातं. मग जेव्हा तुम्ही गुरुतत्वाशी एखादा अज्ञानी शिष्य एकरूप होतो आणि तो गुरुमय होतो, तेव्हा तुमची ओळख त्या गुरुमुळे होते, हे तुम्ही कोणी माणसाने विसरता कामा नये. त्यामुळं आपण कायम हे जीवनात लक्षात गेलं पाहिजे की माझी ओळख नाही दाखवायची. तुमच्या आचरणातनं तुम्ही काय आचरण समाजापुढं करताय, तर ही तुमची ओळख नाही होत, तर ही तुमच्या गुरुची ओळख होते. काय संस्कार झालेत, काय घडलेत. कारण मी सांगितलं ना की मी पुस्तक सुद्धा लिहायचं आज एवढ्या वर्ष लिहिते, पूर्ण का होत नाही. क्षणोक्षणी नवीन गोष्ट आहे. मग ह्याच्यातनं कंपनशास्त्र कसं निर्माण झालं, कुठं गेलो, काय गेलो, हा गेला, हा थोडासा विषय मोठा आहे. आपण कारण हा आणि घाईघाईने शॉर्टकटमध्ये संपवता येणार नाही. कारण तो मुळामध्ये कसं असतं की काही विषय जे आहेत हे एक धागाच उलगडायला लागतो. म्हणजे भगवद्गीताचा एका ओळीमध्ये जर सांगायची म्हणली तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, तू माझ्यात सामील हो. म्हणजे पहिलं वाक्य आणि शेवटचं वाक्य तेच आहे की तू माझ्यात सामील हो. पण त्याच्यासाठी मध्ये असलेले सगळे योग आपल्याला समजून घेऊन त्याच्यावरनं आचरण हे करायला लागतं. तर आपण पुढचा भाग लवकरच लगेच 1-2 सरांना वेळ असेल तर 1-2 दिवसात रेकॉर्ड करू, म्हणजे याची कंटिन्युटी राहील. दादा, आता गुरुपौर्णिमा येते आणि तुम्ही जे सांगितलं ना एक्झॅक्टली तेच करतोय. गुरुपौर्णिमेचं यावेळेचं जे थीम ठेवलेली आहे ती आहे शिष्य हा गुरुची प्रतिबिंब आहे. बरोबर. ह्याचे 2 एपिसोड्स शूट पण झालेले आहे आणि तुम्ही बरोबर त्याच्यावरती नाही. काय होतं आणि ह्याच्यामध्ये की म्हणजे ऐकणाऱ्यांनाही थोडंसं हे वाटेल, पण जो मार्ग जो आहे ना की तुम्ही बघा ना की आपण एक साधी गोष्ट तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपण रस्त्याने जात असतो आणि जे रस्त्यामध्ये पाटा वरवंटा वगैरे करून विकत असतात की नाही, ती जसा त्या दगडांचा करतात, ती दगड तिथे पडलेले असतात. तर कोणीही विचारत नाही त्या दगडांना. पण त्याच्यावरती जेव्हा काम होतं आणि तसा तो पाटा वरवंटा तयार होतो आणि तो जर तिथं विसरला तर तो रात्रीच्या रात्री गायब होतो, कारण त्याला आकार आलेला असतो. तसं जोपर्यंत तुम्ही दगड आहात, म्हणजे जोपर्यंत गुरुचं कुठलंही संस्कार तुमच्यावर नाही, तोपर्यंत तुमची किंमत शून्य असते. आणि जेव्हा शिल्पकाराप्रमाणे गुरु आपल्या वैचारिकतेमधली जी नको त्या गोष्टी आहेत ना ते काढून टाकतो आणि एक उत्तम प्रकारे देह तयार करतो, ते म्हणजे आपण असतो, की आपली ओळख. त्या शिल्प कशाचं असतं आपण म्हणतो अरे वा सुंदर आहे, पण शिल्पकार कोण आहे? जे एखादं शिल्प बघतो त्याच्या खाली शिल्पकाराचं नाव दिलेलं असतं. मग तेव्हा कळतं की अरे हा शिल्पकार आहे का नाही. बरोबर आहे. शिल्पापेक्षा शिल्पकाराला महत्त्व जास्त असतं, म्हणून गुरुला महत्त्व खूप आहे. आणि विसरू नये कधी. आपण ते विसरतो आणि आपण त्याप्रमाणे 2 दिवस झाले की आता मला सगळं प्राप्त झालं,
एक महिन्याभराचा ऑनलाईन क्लास करून, तर तसं नाही आहे. म्हणून म्हटलं की गुरु हे 3 प्रकारानं, ज्ञानगुरु हे हळूहळू पद्धतीने तुम्हाला ते शिकवतात. आणि ह्याच्यातनं मला खात्री आहे थोडंसं जरी स्लो गेलं तरी ज्यावेळी हे एपिसोड्स पूर्ण होतील तेव्हा एक प्रकारचं पुस्तक तुमच्यापाशी तयार झालेलं असेल की खरंच काय किमया आहे ते. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.